भक्तों के राजा श्याम मेरे आजा, 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 श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा। राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, हे राधा वाले हे राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा। मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, हे मुरली वाले मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, जल्दी से आजा रे सत्संग मेरा आजा, जल्दी से आजा रे सत्संग मेरा आजा, भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा, हे भक्तों के राजा श्याम मेरे आजा, 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 घनश्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम। भक्तों के राजा श्याम मेरे आजा। कालपर्यंत गोड भगवंताचं चरित्र आपण श्रवण केलं. काल कुठपर्यंत कथा ऐकली होती बाबा? महिला मंडळी, काल कुठपर्यंत कथा ऐकली आपण? काल कुठपर्यंत ऐकली कथा? काल या ठिकाणी विवाह सोहळा एक आपण पार पाडला. कोणाचा? देवाचा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये रुक्मिणी आई साहेबासोबत झाला. परीक्षिती राजा आणि शुकाचार्य महाराज यांचा संवाद चालू आहे.
राजा परीक्षितीने प्रश्न केला, महाराज मी असं ऐकलंय भगवान कृष्ण परमात्म्याचे अनेक लग्न झाले, अनेक विवाह सोहळे, मी असं ऐकलंय 16,108 पत्न्या देवाला होत्या, मग त्यांच्या पण कथा सांगा. त्यावेळेला शुकाचार्य महाराज सांगतात, राजन ऐक, एक सत्राजित नावाचा राजा होता, सत्राजित, आणि तो सूर्याचा उपासक होता. सूर्याची उपासना करायचा, आणि सूर्यानं प्रसन्न होऊन त्याला एक मणी दिला होता एक प्रकारचा. त्या मण्यापासून त्याला दररोज सोनं मिळायचं, सोनं मिळायचं. कृष्णाला जेव्हा हे बातमी कळाली, सत्राजिताकडे एक प्रकारचा मणी आहे आणि त्या मण्यापासून दररोज सोनं मिळतंय, तो सत्राजित खूप श्रीमंत झालाय. कृष्णाचा विचार किती व्यापक होता एक लक्षात घ्या. कृष्णाला वाटलं, हा जर मणी सत्राजितानं आता त्याच्याकडे न ठेवता लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी जर तो मणी किंवा त्या मण्यापासून मिळणारं जर सोनं दिलं तर कल्याण होईल लोकांचं. मग सत्राजिताकडे कृष्ण परमात्मा गेले आणि सत्राजिताची विनंती केली, सत्राजिता, हा जो तुझा मणी आहे, हा मणी तुझ्याकडे ठेवून याचा उपयोग काय? फक्त तुलाच सोनं मिळतंय, सर्वसामान्य लोकांना याचा उपयोग होऊ दे. सर्वसामान्य लोकांना, कोणत्याही द्वारकेमधल्या लोकांना काही कमी नव्हतीच, सगळी द्वारका सोन्याची होती. कृष्णाच्या जी नगरी जी होती द्वारका, त्या लोकांना कशाची कमी नव्हती. मग कोणासाठी मणी मागितला? एक लक्षात घ्या, जी प्रजा कंसासारख्या दुष्टानं छळली होती, ज्या प्रजेला कंसानं त्रास दिला होता, त्या प्रजेचं शोषण केलं होतं, स्वतःच्या बापाला त्यानं डांबून ठेवलं होतं, मग प्रजेचे काय हाल असतील. त्या मथुरेच्या राज्यातल्या लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे त्या सोन्याचा, आणि मथुरेच्या राज्याचा विकास झाला पाहिजे, मथुरा विकसित झाली पाहिजे. किती व्यापक विचार होता पहा ना. तुमच्या आमच्यासारखा स्वार्थी विचार नाहीये कृष्णाचा. म्हणून म्हणतो मी, समाजकारण ज्याला शिकायचंय, राजकारण ज्याला शिकायचंय, त्या प्रत्येक गोष्ट भगवान कृष्ण परमात्म्याकडून शिकायची आहे. मथुरेच्या राजाला, उग्रसेनला तो मणी देऊन टाकू आपण, देऊन टाकतो मणी माझ्याकडं. पण सत्राजित म्हणला, कृष्णा, अरे मी काय सहजासहजी फुकट मिळवलाय का तो मणी? सूर्याची उपासना करून मिळवलाय, देणार नाही, जा. कृष्ण परमात्मा म्हणले, ठीक आहे, नाही द्यायचा तर नको देऊ नको. कृष्ण निघून गेला तिथून. पण जो देव्हाऱ्यामध्ये ठेवलेला मणी आहे, तो मणी त्या सत्राजिताचा एक भाऊ होता, प्रसेनजित त्याचं नाव. त्या प्रसेनजितानं तो मणी घेतला, गळ्यात घातला, आणि तो घोड्यावर बसून शिकारीसाठी निघाला. कोण निघाला? सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित. ऐका, फार लक्षपूर्वक ऐका, कथा फार गोड आहे. त्या सत्राजिताचा भाऊ असलेला प्रसेनजित निघाला आणि जंगलात गेल्याच्या नंतर त्याच्यावर एका वाघानं हल्ला केला. प्रसेनजित मारल्या गेला. पण जो गळ्यामध्ये चमकणारा सूर्यासारखा तेजस्वी मणी होता, तो त्या वाघानं आपल्या तोंडामध्ये धरला आणि वाघ तिथून पुढे निघून गेला. घोडा मरून पडला जागेवर. प्रसेनजित मारल्या गेला आणि मणी जो आहे तो वाघानं नेला. पुढे त्या वाघाला देखील एका अस्वलानं मारलं आणि अस्वलानं तो मणी घेतला आणि तो मणी आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला. तो त्या अस्वलाची एक मुलगी होती, अस्वलीन, तिला खेळण्यासाठी देऊन टाकला त्या अस्वलानं. मग इकडं जेव्हा सत्राजिताला बातमी कळाली, माझा तो देव्हाऱ्यावर ठेवलेला पूजेचा मणी नाहीये, कुठं गेला मणी? त्यावेळेला राजवाड्यात सगळीकडे शोधाशोध केली, मणी सापडला नाही. मग त्याच्या लक्षात आलं, कृष्णानं मागितला होता मणी, हा आपण त्याला दिला नाही, हा नक्कीच कोणतरी चोरून नेला. कोण नेला? कृष्णानंच नेला. पूर्वीपासूनच त्याला चोऱ्या करायची सवय आहे. कोणाला? कृष्णाला. गोकुळात होता तेव्हाही चोऱ्याच केल्या आणि आता सुद्धा चोऱ्याच करतोय. सगळ्या राज्यभर ती बातमी, तो खोटा आरोप भगवंतावर झालेला, तो पसरला आणि बातमी सगळ्या राज्यात पसरली. तशी कृष्णाच्या कानापर्यंत बातमी आली. कृष्णाला कळालं की सत्राजित आरोप करतोय मणी चोरून नेला म्हणून. कृष्णाला वाटलं, जेव्हा खरं मी चोऱ्या केल्या, आईनं शिक्षा दिली, दोरीनं बांधलं, ठीक आहे, पण आता मी चोरी न करता सुद्धा माझ्यावर आरोप व्हायलेत. चोरी न करताही तसंच असते. एकदा त्याचं नाव खराब झालं
उद्या तुमच्या घरातून सुतळी जरी चोरीला गेली, सुतळी, तरी त्या गावातल्या त्याच चोरावर नाव जाते, बरोबर. कृष्ण परमात्मा म्हणले बाबा जेव्हा खरंच चोऱ्या केल्या होत्या तेव्हा काही स्पष्टीकरण द्यायची गरज नव्हती, पण आता चोरी न करता तेही ते सोनं देणारा मणी, मला गरज नाही सोन्याची, कारण लक्ष्मी माझी पत्नी आहे, मला काय गरज आहे सोन्याची, मी कशाला चोरून आणू. याचा काय तो उलगडा झाला पाहिजे. मग कृष्ण परमात्म्याने विचार केला आणि त्या मण्याचा शोध घेण्यासाठी देव निघालाय. मग असं कळालं की तो प्रसेनजित जो आहे, त्या सत्रजिताचा भाऊ, त्यानं मणी घातला होता गळ्यामध्ये आणि शिकारीसाठी जंगलामध्ये गेला होता. जंगलामध्ये ज्या दिशेला गेला होता प्रसेनजित, त्याच दिशेला भगवान कृष्ण गेला आणि तिथं पाहिलं तर त्या प्रसेनजिताचा घोडा देखील मरून पडलाय आणि तो प्रसेनजित देखील मरून पडलाय, पण मणी नाहीये. कोणी मारलं याला? कुठं गेला तो मणी? आजूबाजूला पाहिलं तर जवळच त्या वाघाच्या खुणा दिसत आहेत, पायाच्या खुणा दिसत आहेत. लक्षात आलं कृष्णाच्या, याला वाघानं मारलंय आणि कदाचित त्या वाघाचा मागोवा घेतल्याच्या नंतर, वाघाचा शोध घेतल्याच्या नंतर मण्याचा देखील शोध लागेल. थोडं अंतर जाऊन पाहिलं, ज्या दिशेनं वाघाच्या पाऊलखुणा गेल्या होत्या त्या दिशेला जाऊन पाहिलं तर तो वाघ देखील मरून पडलेला आहे, पण मणी त्याच्याजवळ देखील नाही. कोणी मारलं वाघाला? त्याचा शोध घेता घेता पाहिलं तर अस्वलाच्या पाऊलखुणा दिसत आहेत आणि ते अस्वल गुहेकडे गेलेलं दिसलं. गुहेकडं, त्याच्या डोंगराच्या कपारीत असलेली एक गुहा होती, त्या गुहेमध्ये त्याच्या पाऊलखुणा गेलेल्या दिसल्या. कृष्ण परमात्मा जेव्हा गुहेमध्ये गेले, ऐका फार गोड कथा आहे. गुहेमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं एक अस्वलीन तिच्या हातामध्ये तो मणी होता. सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश पडत असलेला तो मणी सगळ्या गुहेमध्ये चमकतोय, त्याचा उजेड. कृष्ण परमात्म्यानं जेव्हा हात पुढं केला, मणी मागितला त्या अस्वलीला, त्या अस्वलीनं आजपर्यंत कधी मनुष्य प्राणी पाहिलाच नव्हता. तिनं मोठ्यानं हाक मारली तिच्या बापाला, बाबा हा बघा एक नवीनच प्राणी आलाय आपल्या घरामध्ये. त्यावेळेला एक 5-25 अस्वल जमा झाले आणि भोवताल उभे राहिले कृष्णाच्या, आणि एक त्यांचा प्रमुख असलेला अस्वल, त्यानं भगवान कृष्णावर हल्ला केला आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. असं ते युद्ध, कधी कृष्ण परमात्मा खाली पडतायत, ते अस्वल खाली पडताय, कृष्ण परमात्मा मजा घेतायत बरं का त्या युद्धाची. मजा घेतायत, आनंद घेतायत. आनंदानं असं करत करत 25-26 दिवस युद्ध चाललं आणि नंतर मग एके दिवशी भगवान कृष्ण म्हणले आता बस झाला खेळ. एक ठोसा मारला त्याच्या छातीमध्ये आणि तो खाली पडला अस्वल. कोण होता तो? जामवंत होता, जामवंत. आणि मग जामवंतानं हात जोडले, मी तुम्हाला ओळखलं नाही, मला हरवणं जगामध्ये कुणालाही शक्य नाही, मला फक्त माझा देवच हरवू शकतो, प्रभू श्री राम. तो जामवंत म्हणजे कोण होता? त्रेतायुगामध्ये आज भगवान परमात्मा कृष्ण झालेला आहे, पण तोच एका युगाच्या आधी राम होता. आणि जेव्हा सीतामाईला चोरून नेलेलं होतं, याच जामवंतानं साथ दिली होती सीतामाईचा शोध घेण्याकरता आणि रावणासोबत युद्ध करण्यामध्ये रामाची साथ दिली होती. तेव्हा तो जामवंत म्हणतोय कृष्णाला, मी तुम्हाला ओळखलं नाही मालक, मला हरवणं फक्त माझ्या देवालाच शक्य आहे, मला कुस्तीमध्ये कोणीच हरवू शकत नाही दुसरा, तुम्ही तेच आहात. आज तुम्ही कृष्ण आहेत, पण मला खात्री आहे तुम्हीच राम होतात. मला एकदा त्या रूपामध्ये दर्शन द्या. त्या रूपामध्ये, कोणत्या? राम रूपामध्ये. त्यावेळेला कृष्ण परमात्म्यानं त्याची इच्छा पूर्ण केली. मग तुम्ही म्हणाल, जर कृष्ण रामच होता आणि त्या जामवंताला देखील कळालं की हाच कृष्ण आहे, मग दोघांनी युद्ध का केलं? एवढे दिवस एकमेकाला का मारलं? कारण त्या जामवंतानं राम अवतारामध्ये मागणीच तशी केली होती. सगळ्या सैनिकांना, जेवढे काही वानरवीर होते, सगळ्यांना विचारलं राम प्रभूंनी कोणाला काय पाहिजे, जे जे पाहिजे ती भेट दिली होती रामानं. आणि जामवंताचा नंबर आला. जामवंताला रामानं विचारलं होतं, जामवंता काय पाहिजे? जामवंत काय म्हणला, देवा युद्ध केलं आजपर्यंत, पण माझ्या बरोबरीचा एकही राक्षस वीर मला सापडला नाही कुस्ती खेळायला, मला कुस्ती खेळायची तुमच्या सोबत. राम प्रभू म्हणले, तुझी इच्छा देखील पूर्ण करतो, पण आता नाही, पुढच्या अवतारामध्ये, कृष्ण अवतार मी जेव्हा धारण करील ना, तेव्हा. ती इच्छा तेव्हाची जामवंताची. भक्ताच्या मनामध्ये जी जी इच्छा आहे देव पूर्ण करतो, सगळ्या इच्छा पूर्ण करतो. चला मग आता जामवंतानं विनंती केली, दर्शन मला त्या रूपामध्ये द्या. त्याची इच्छा पूर्ण केली. आता कृष्ण म्हणले, हे बघ तुझी इच्छा पूर्ण केली, आता माझ्यावर खोटा आरोप लागलाय. कोणता? चोरीचा.
मी मणी चोरला नाही, मणी तुझ्या पोरीच्या हातामध्ये, ते देऊन टाक मला मणी. जामवंत किती हुशार होता पाहणं. जामवंत काय म्हणला, मुलीला दिलेली वस्तू वापस घेत नसतात म्हणला. मुलीला दिलेली वस्तू वापस घेत नसतात, परत घेत नसतात. मग तुम्हाला जर मणी पाहिजे तर तो मुलीसहित घेऊन जा, मुलीसहित. कृष्ण परमात्मा म्हणले ही आस्वलीन नेऊन काय करू. हा म्हणले मी तुम्हाला जावाई करून घ्यायला तयार आहे, हुंडा म्हणून न्या. भगवान परमात्म्यानं ज्यानं एक विश्व निर्माण केलं त्याच्यासाठी त्या आस्वलीला सुंदर रूप प्रदान करणं काय अशक्य होतं का. ऐका, तिला एक सुंदर रूप प्रदान केलं भगवान परमात्म्यानं, आणि ती जामवंताची जामवंती नावाची मुलगी भगवान परमात्म्यानं लग्न करून घरी आणली. किती लग्न झाले देवाचे. कालचं एक रुक्मिणी सोबतच, आजचं जामवंती सोबतच. बर, बायकोही मिळाली दुसरी, तो मनीही मिळाला, सोनं देणारा. पण कृष्ण परमात्मा म्हणले नाही, या मन्यामुळं माझी बदनामी झाली. कशामुळे बदनामी झाली सांगतोय का. देवावर सुद्धा खोटा आरोप का झाला. शास्त्र असं सांगतं, गाय जेव्हा रस्त्यानं चालते, गायी जेव्हा रस्त्यानं चालतात, गायीच्या पाऊल खुणा, ज्याला आपण खूर म्हणतो, तो खूर चिखलामध्ये रुतला, मातीमध्ये रुतला, त्याच्यामध्ये पाणी साचतं, पावसाळ्याचं म्हणा, भिजवलेलं म्हणा, आपलं भिजवण्याचं. जेव्हा पाणी साचतं आणि त्या पाण्यामध्ये जेव्हा चंद्र पाहिल्या जातो, आपण जेव्हा चंद्र पाहतो, समजा मी पाहिला किंवा देवबापांनी पाहिला किंवा काकांनी पाहिला, त्याच्यावर खोटा आरोप येतो. त्याच्यामुळं जे पाणी साचलेलं आहे गायीच्या खुरामध्ये खाली जमिनीवर, त्याच्यामध्ये चंद्र कधी पाहायचा नाही, चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं नाही. माणसावर खोटा आरोप येतो, खोटा आरोप. देवावर सुद्धा आला, देवावर सुद्धा. मग ज्या मन्यामुळं माझ्यावर आरोप झाला, तो मणी आता आपण ठेवायचा नाही, ज्याचा आहे त्याला नेऊन देऊ. कोणाचा होता तो. सत्राजिताचा. सत्राजित, त्या सत्राजिताकडं कृष्ण परमात्मा गेले आणि सांगितलं, हा तुमचा मणी परत घ्या पाटील, मला नाही पाहिजे. सत्राजित म्हणला, कृष्णा अरे मी तुला विनाकारणच तुझ्यावर चुकीचा आरोप घेतला. तुझी काही चूक नसताना माझा भाऊच मणी घेऊन गेला होता बाहेर. मी विनाकारण खोटा आरोप तुझ्यावर घेतला. मला पश्चाताप होतोय त्याचा आता, आणि तो पश्चाताप म्हणूनच मला माफ कर. हा मणी तुझ्याजवळच ठेव, तुझ्याजवळच ठेव, तुलाच राहू दे. दे कोणाला द्यायचंय, मथुरेच्या राज्यात नेऊन दे का तुझ्याकडे ठेव. पण कृष्ण परमात्मा म्हणले, मी कोणाची फुकट वस्तू घेत नाही. देव आहे तो, कोणाचा फुकट नाही घेत. ती आपल्यासारखा माणूस आहे का. 10 रुपये सापडले टाका खिशात, नाही तसा नाही. देव आहे तो, मला नको. सत्राजित म्हणला, असा नको, असा नाही देणार मी तुला. हुंडा म्हणून ठेव, हुंडा म्हणून माझी मुलगी देतो नाही तुला. त्या सत्राजिताची सत्यभामा नावाची मुलगी कृष्ण परमात्म्यासोबत तिचं लग्न झालं. किती झाल्या. कालची रुक्मिणी एक, आजची जामवंती अस्वलाची अस्वलीन सुद्धा बायको केली देवानं. आता ती सत्राजिताची सत्यभामा, भद्रा, लक्ष्मणा अशा एक नाही, जामवंती, कालिंदी, मित्रवृंदा अशा प्रमुख 8 बायका देवाच्या सांगितल्या. 8. मग राजा परीक्षितीनं विचारलं शुकाचार्यांना, महाराज मी तर असं ऐकलंय देवाच्या अजून 16,100 बायका आहेत, ह्या 8 आणि दुसऱ्या 16,100. परीक्षिती राजा प्रश्न विचारतोय आणि शुकाचार्य महाराज एका प्रश्नाचं उत्तर देत आहेत त्यांच्या. हो राजा, खरं आहे तेही, पण ती एक वेगळी घटना आहे. एका राक्षसानं, भौमासूर त्याचं नाव, त्या भौमासुरानं 16,100 स्त्रिया कैदेमध्ये कैद करून ठेवल्या होत्या. आणि एका विशिष्ट वेळेला तो त्या सगळ्यांसोबत लग्न करणार होता, एकाच वेळी. पण त्या 16,100 मुलींनी कृष्णाची विनंती केली, आम्हाला या राक्षसाच्या तावडीतून सोडवा. तेव्हा कृष्ण परमात्मा आले आणि त्या भौमासुराचा वध केला. त्यालाच नरकासुर सुद्धा म्हटलंय, नरकासुर किंवा भौमासुर. त्या आल्याच्या नंतर कृष्णानं त्या नरकासुराचा वध केला, भौमासुराचा वध केला आणि 16,100 स्त्रिया त्या मोकळ्या केल्या. जा तुम्ही तुमच्या घरी जा. पण त्या 16,100 मुलींनी कृष्ण परमात्म्या पुढे हात जोडले. कृष्णा, स्त्रीचं जीवन काय आहे ते तुला माहित नाही. एखादी मुलगी
शाळेत गेलेली आहे, कॉलेजला गेलेली आहे, कुठं ट्युशनला गेली, पण घरी तिनं सांगितलं नाही मी ट्युशनला चालले, मैत्रिणीकडे चालले. एक तासभर जरी मुलगी घराच्या बाहेर न सांगता गेली, एकच तास, तरी घरी आल्याच्या नंतर आई, बाबा, लहान भाऊ, मोठा भाऊ, मोठी बहीण तिला 100 प्रश्न विचारतात. 100 प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. कुठं गेली होती, कोणासोबत गेली होती, कोणाला सांगून गेली होती, का गेली होती. कृष्णा, जर 1 तास घराच्या बाहेर राहणाऱ्या मुलीला एवढे प्रश्न विचारले जातील, आम्ही तर एवढ्या वर्षापासून, कित्येक दिवसापासून या राक्षसाच्या तावडीमध्ये, राक्षसाच्या कैदेमध्ये आहे. समाज आम्हाला स्वीकारेल का? समाजाचं सोड, आमचे आईबाप तरी आम्हाला स्वीकारतील का? मग कृष्णा, आता तूच आमचा मायबाप, आमचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझीच. भगवंतानं त्या 16,100 स्त्रियांचा स्वीकार केला, 16,100 स्त्रियांचा स्वीकार केला आणि त्यांचा तो पती बनला. पती या शब्दाचे वेगवेगळे अर्थ बरं का. पती म्हणजे नवराच असा अर्थ नाही घ्यायचा. भारताचे राष्ट्रपती कोण? हा सोपं उत्तर आहे. आज एक मागासलेल्या राज्यातून पुढे आलेली एक स्त्री, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताच्या कोण आहेत? पण नवरा म्हणता येईल का त्यांना? राष्ट्रपती एक संवैधानिक पद आहे. तसंच भगवान कृष्णावर त्या सगळ्या 16,100 स्त्रियांची पालन पोषणाची जबाबदारी होती, म्हणून त्याला 16,100 स्त्रियांचा पती म्हटलं. ऐका, दुसरा एक अजून भाव सांगतो. 16,108 ह्या बायकाच नाही, साधू संतांनी सांगितलं आपल्या शरीरामध्ये देखील 16,108 अशा नाड्यांचं जाळं पसरलेलं आहे, नाड्या आहेत. आणि मग हे शरीर ज्याच्या आदेशानं चालतं, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोणाच्या सत्तेनं हे शरीर चालतं? तुम्ही आम्ही चालवतोय का? नाही. घेतलेला श्वास बाहेर सोडायची आपल्याला मुभा नाही, किंवा बाहेर सोडलेला श्वास आतमध्ये घेऊ काय माहित नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, एका क्षणाचाही भरवसा नाही, फक्त चालतं शरीर याच्या आज्ञेनं. म्हणून या सगळ्या शरीरातला नाड्यांचा तो प्रमुख असलेला तो मालक, म्हणून त्याला पती म्हटलं. 16,108 पत्नी आहेत. आता मला सांगा, कृष्णाचा परिवार केवढा झाला हो? तिची द्वारका नगरी आहे का? ते सगळं कुटुंब याचंच होतं, बलराम दादा आणि कृष्णाचेच लेकर. प्रत्येक स्त्रीपासून असं वर्णन आहे, एकीला 10 मुलं झाले आणि एक मुलगी झाली. मोबाईल आहेत का सोबत? कॅल्क्युलेटर काढा. एका पत्नीला 10 मुलं, एक मुलगी. 1,61,080. हिशोब लावा. 10-5 माग पुढे झाले असते तर सोडून द्या, आपल्या काय बापाचं चाललं. पण 1,61,080 झाला का दिदी? हिशोब झाला? 16,108 गुणिले 10 करा. ऐका, 16,108 गुणिले 10 झालं ना? किती? 1,61,80. वा. आता भगवान कृष्ण परमात्म्याचा संसार चालू आहे आणि तिकडं पांडवांनी यज्ञ पूर्ण केले. यज्ञ, राजसूय यज्ञ, एका पाठोपाठ यज्ञ चालू आहेत पांडवांचे. आणि एके दिवशी यज्ञाच्या वेळेला अग्रपूजा कोणाची करायची याच्यासाठी बैठक भरवली. अग्रपूजा म्हणजे सगळ्यात आधी कोणाला पूजेचा मान द्यायचा? आपल्याकडे म्हणतो ना, आहेर सुरुवात करायला कोणाची, मग कोणापासून सुरुवात करायची? ज्येष्ठ जावयापासून सुरुवात लग्नामध्ये असतं ना ते. आणि त्याचा नाही केला तर मग त्याला फार राग येते, लय रुसारुसी असते लग्नामध्ये आपल्याकडे. तसं यज्ञाचं काम होतं. मग यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा याच्यावरून चर्चा चालू होती पांडवांच्या सभेमध्ये. सगळेजण म्हणले कृष्ण परमात्म्याशिवाय दुसरा कोणी अधिकारी नाही अग्रपूजेचा. सगळ्यात आधी पूजा कृष्णाची. पण एक लक्षात घ्या, देवाला विरोध करायला त्या काळी सुद्धा लोक होते. देवाचा सुद्धा लोकांनी विरोध केला. माणसाचा होतो आजकाल, काय नवल आहे त्याच्यामध्ये. आणि चांगलं काम करणाऱ्याला कधीही विरोध झालेलाच आहे, पूर्वीपासून झालेला आहे. चांगलं काम करा तुम्ही, पूर्वीपासून विरोध झालेला आहे. वाईट काम करू लागल्यावर कोणी विरोध करीत नाही तुमचा. एक लक्षात घ्या,
गावामध्ये जर नवीन एखादं कोणतं पोरग व्यसनाच्या आहारी गेलं, त्याला कोणी जास्त समजून सांगणार नाहीत लोक. फार रक्ताचे जवळचे नातेवाईक कळकळ ज्याला वाटते तेच सांगतील एखादं दारू प्यायला लागले. फार ज्याला खूप दुःख व्हायलंय हे वाया जाऊ नये तसाच एखादा माणूस म्हणेल अरे बाबा दारू पिऊ नये. पण बाकीचे मात्र तुला लागले तर 50-100 घेऊन जा माझ्याकडून असेच म्हणणारे असतात. चांगलं काम करा तुम्ही, पण चांगल्या कामाला एक नाही 100 जण अडथळे आणतात. 100 जण. आणि हे पूर्वीपासून चालत आलंय. आणि विरोध करणारे कोण असतात एक लक्षात घ्या. ज्यांना आपण जवळचे 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 म्हणतो का हेच लोक विरोध करतात. भावकीचे, गावातले, नात्यातले. घरापासून सुरुवात होते. घरातूनच विरोध होतो. कृष्णाचं तसंच आहे. मला एक सांगा, साधू संतांचं तसंच आहे. माऊलीला त्रास दिला हो लोकांनी. आज आपण माऊलीच्या नावाचा उदो उदो करतो, पण मला एक सांगा, ज्या वेळेला भिक्षा मागण्यासाठी ते भाऊ जेव्हा गावात निघायचे, लोकांनी दगड फेकले, शेण टाकलं झोळीमध्ये, माती टाकली. कोण होते हो लोक त्रास देणारे? आपल्याकडचे गेलते का? धाराशिव जिल्हा, नांदेड, परभणी, हिंगोली इकडचे लोक गेले का? आळंदीतलेच होते. तुकाराम महाराजाला ज्या मंबाजी बुवानं मारलं तो कुठला होता? जनावराला मारतात तसं मारलं वळ येईपर्यंत. देहूतलेच होते लोक. नाथ महाराजांना त्रास दिला लोकांनी, ते सुद्धा लोक कुठले होते? पैठणातलेच होते. म्हणूनच एक टीव्हीला कार्यक्रम होता. टीव्हीला कार्यक्रम तुमच्या लक्षात आहे का? कोणाच्या? आमची माती करायला कुठले माणसं? ही काळी आई धन धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची मानस, आमची माती, आमची मानस, आमची माती, आमची मानस, आमची माती, आमची. कोणाची माती? आपलीच माती. माती करायला आपले माणसं कोणाचे? माणसं देखील आपलेच असतात. ही शोकांतिका आहे मायबाप समाजाची. हा ऐका, कृष्णाचा सुद्धा विरोध केला. त्याला कशाचा मान द्यायचा आहे? काय येतं त्याला? अरे चोर आहे ते. गोकुळामध्ये गवळणीच्या घरी चोऱ्या केल्या. कृष्ण परमात्मा काहीच बोलत नाहीत, काहीच. मी काय म्हणतो, ज्याला मोठं व्हायचंय ना, ज्याला मोठं व्हायचंय, समाजाचा तिरस्कार देखील पुरस्काराप्रमाणे स्वीकारता आला पाहिजे. तिरस्कार स्वीकार करण्याची तयारी ठेवा. लोकांनी अपमान केला का अपमान गिळता आला पाहिजे, गिळता आला पाहिजे. भक्त कृष्ण परमात्म्यानं असे कांडे बोटावर मोजायला सुरुवात केली. 1 चोर आहे तो. 2 गोकुळात प्रत्येक गवळणीच्या घरी दही दूध चोरलं यानं. 3 अरे हलक्या जातीचा आहे गवळ्याचा तो. 5, 10, 15 शिव्या दिलेल्या मोजत होता भक्त परमात्मा. शिव्या दिलेल्या. गवळणीचे वस्त्र चोरले. 99 झाल्या म्हणले. 99 खबरदार शिशुपाल, याच्या पुढे एक जरी माझ्या विरोधात शब्द तू उच्चारला तोंडातून, आता गय नाही करणार. मग अरे दुसऱ्यांची बायको सुद्धा पळवली. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्यानं सुदर्शनाला आज्ञा दिली आणि एका क्षणामध्ये त्या शिशुपाल आणि वक्रदंताचं दोघांचंही मुंडकं धडावेगळं केलं. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधेश. 100 अपराध त्या शिशुपालाच्या पोटात घेतले. 100 अपराध. का? कारण त्याच्या आईला वचन दिलं होतं. त्याच्या आईनं विनंती केली ती, कृष्णा तुझ्याच हातातून मरणार रे माझं पोरग. कृष्णानं सांगितलं आत्या याचे 100 अपराध पोटात घेतो. 100 म्हणून 100 चुका त्याच्या माफ केल्या. 100 शिव्या देवानं सहन केल्या. पण आता नाही म्हटले. एका क्षणात मुंडकं धडा वेगळं केलं त्याचं. अशा रीतीनं ज्या राक्षसांचा वध करण्यासाठी अवतार धारण केला होता देवानं. मी नेहमी सांगतो, सज्जनांचा रक्षण, सज्जनांचं रक्षण, साधू संतांचं रक्षण, गायी ब्राह्मणांचं रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी देवानं अवतार धारण केला होता. गवळणीचे मडके फोडणं, दही दूध चोरणं, त्यांच्या साड्या चोरणं नाही माय, हे फक्त लीला होत्या भगवंताच्या. अवतार धारण केला होता राक्षसांचा वध करण्यासाठी. ऐका, काल पाहिला आपण कंस मारला, आज शिशुपाल वक्रदंत मारले. अशा रीतीनं देवाचा
म्हणजे कृष्ण परमात्म्याचा संसार चालू आहे. पण जी ते सत्राजिताची जी मुलगी तिच्यासोबत लग्न केलं होतं देवानं, माय काय नाव तिचं? महिला मंडळी सांगा, मोठ्याने सांगा. सत्यभामा. सत्यभामेच्या मनामध्ये अहंकार होता. अहंकार का अहंकार होता? कारण ती येताना भरपूर सोनं घेऊन आली होती ना, श्रीमंत बापाची मुलगी. म्हणूनच तिच्या मनामध्ये अहंकार होता. आपले वाडवडील सांगून गेले पाटील, काय मुलगी द्यायची असेल तर श्रीमंताच्या घरी द्या, पण जर करायची असेल आपल्याला घरी तर कोणाची करा? गरीबाची करा. ती फार अहंकारी होती. त्यावेळेला नारद आणि कृष्ण परमात्मा त्या दोघांनी मिळून तिचा अहंकार घालवायचं ठरवलं. अहंकार. एका दिवशी कृष्ण परमात्मा घरी नव्हते आणि त्यावेळेला नारदजी आले आणि नारदजी आल्याच्या नंतर उगत तिला चिडवू लागले. कोणाला? त्या सत्यभामेला. सत्यभामा, अगं 16,108 बायका आहेत त्याला, तुझ्याकडं 5 मिनिटं तरी वाट्याला येतात का दिवसभरातून? बायकोच्या मनातलं ओळखलं त्या सत्यभामेच्या मनातलं. नारदजी, माझ्या मनातलं बोललात तुम्ही. माझ्याकडं मालकाला माझ्यासाठी वेळच नाही. काय करू? म्हणजे आता या जन्मात तरी शक्य नाही, पुढच्या जन्मात तुझ्या एकटीला मिळू शकतो कृष्ण, एकटीला. म्हणले कसं काय मिळेल? काय करावं लागेल त्याच्यासाठी? म्हणले आपल्याकडे उपाय आहे. काय उपाय? पुढच्या जन्मामध्ये कृष्ण जर तुला एकटीच्याच हिश्श्याला पाहिजे असेल तर या जन्मामध्ये तुला जी सगळ्यात जास्त गोष्ट प्रिय आहे, ती प्रिय असलेली गोष्ट महाराजाला दान कर. दान कर. ती म्हणली मला कृष्णाशिवाय दुसरं काही प्रिय नाही. म्हणले मग दान करून टाक कृष्णाला. कोणाला? मलाच. म्हणले दिला, दान दिला. तिनं संकल्प सोडला, दान दिला, कृष्णच दान दिला. तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्मा आले आणि सांगितलं, ए कृष्णा चल माझ्या सोबत. कृष्णानं ओळखलं काय लीला केली नारदानं, ते ओळखलं. कृष्ण परमात्मा नारदाच्या माग माग निघाले. त्यावेळेला एक एक बायको माग लागली कृष्णाच्या. मालक चाललात कुठे? म्हणले मला दान देऊन टाकले, मी चाललो बाबा, मी आता नारदाचा गुलाम आहे. दान दिलेल्या वस्तूवर काही अधिकार कोणाचा नाही. मी नारदाचा गुलाम आहे, नारदजीकडे नेतील तिकडे जाणार मी. सगळ्या त्या बायका भांडायला लागल्या सत्यभामेला, नारदाला. आमचा नवरा दान करण्याचा तुला काय अधिकार? तुझ्या काय एकटीचा होता का तो? आमचा पण आहे. तुझ्या हिस्सा दान कर, पण आमचा हिस्सा आम्ही सोडणार नाही. नारदाला म्हणले, नारदजी हे योग्य नाही, कृष्ण तिच्या एकटीचा नाही, आमचा सुद्धा आहे, देऊन टाका आमचा आम्हाला परत. पण नारदानं सांगितलं, दान दिलेली वस्तू अशी नाही परत देता येत. संकल्प सोडून दान दिलाय. मग तुम्हाला जर कृष्ण परत पाहिजे तर याच्या वजना एवढं सोनं मला द्या, याच्या वजना एवढं. मग सत्यभामेला चूक लक्षात आली आणि सत्यभामा म्हणली, मला का गरीब समाज समजायले का तुम्ही? घर भरलंय माझं, कपाटात काय सोनं, डाळीच्या डब्यानं पण सोनं. महिला मंडळीचं तिकडच असतं, डाळीच्या डब्यात असते सगळं. डाळीच्या डब्यातलं काढलं तिनं, कपाटातलं काढलं, पारडं लावलं, काटा लावला. एका बाजूला कृष्ण परमात्मा बसलेले तराजूमध्ये आणि दुसऱ्या बाजूला सोनं आणून टाकते. घामाघूम झाली सत्यभामा. घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं सोनं आणून टाकलं, पण पारडं हालायला तयार नाही. कृष्ण परमात्मा बसलेलं पारडं खालीच आहे आणि कृष्णाच्या वजनाच्या कितीतरी पटीनं अधिक टाकलं सोनं, तरी पण पारडं उचलायला तयारच नाही, हालायला तयार नाही. मग माझ्याकडचं संपलं ग. एक स्त्री जिच्या जवळ होतं, कोणाकडं काय असं तिला काय कमी आहे त्याला? तिथं सगळी नगरीच सोन्याची होती, तरी पण पारडं हालायला तयार नाही. एक जण होती, एक जण, ती म्हणली आपल्या मोठ्या ताईसाहेब आहेत ना, मोठ्या ताईसाहेब म्हणजे रुक्मिणी आई साहेब, त्यांना काहीतरी माहित असेल. सत्यभामा तिच्यावर डाफरून रागावून राहायची. मी आलेली आहे सोनं घेऊन, तू काय रथामध्ये पळून तर आली. बरोबर, काल पाहिलं आपण कृष्ण परमात्मा एक पत्र लिहून बोलवलं होतं कृष्णाला आणि स्वतःहून वरलं होतं, स्वतःहून निवड केली होती कृष्णाची. म्हणून सत्यभामा रुक्मिणीवर थोडीशी रागावून राहायची. तोच गर्व घालवायचा होता भगवंताला. मग एक जण म्हणली, अगं रुक्मिणी ताई साहेबाला काहीतरी माहित असेल युक्ती, जा बरं. एक जण गेली आणि रुक्मिणी आई साहेबाला स्वयंपाक घरात जाऊन म्हणू लागली, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला
रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला ऐकून सखले ब्राह्मण वाणी ऐकून सखये ब्राह्मण वाणी अर्पण केला सारंग पाणी अर्पण केला सारंग पाणी उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला चला लवकर चला रुक्मिणीला जेव्हा बातमी कळाली एकीने येऊन सांगितलं कृष्णाला दान देऊन टाकले त्यावेळेला रुक्मिणीनं सांगितलं तू हो पुढं मी येते मागणं येते ते म्हणले आरामानं जमणार नाही लवकर चला नाही तर नारदजी घेऊन जातील आपला नवरा त्यावेळेला रुक्मिणी एक तुळशीकडे गेली तुळशीकडे आणि तुळशीला विनंती केली हा आई आता माझी लाज तूच राख हा, तू माझी लाज राख नमस्कार केला तुळशीला आणि तुळशीचं एक पान तोडलं एक पान तोडलं आणि असं पदरामध्ये हात गुंडाळला आणि ती घेऊन आली कुठं आली ज्या ठिकाणी कृष्ण परमात्मा तराजूमध्ये बसले होते पारड्यामध्ये बसले होते आणि पाहिलं तर डोक्या एवढा ढीग लागलाय सोन्याचा एका बाजूला पण या बाबाचं पारडं एवढं हालायला तयार नाही सांगितलं सेवकांना काढा हे सोनं सगळं बाजूला काढा सत्यभामा अशी डोळे वटारून पाहत होती माझ्या बापाच्यातून आणलेलं गाडीभर सोनं टाकलं तरी या बाबाचं पारडं उचलायला तयार नाही हिनं काय आणलं असेल रिकामी झालेली दिसायली हातामध्ये पदरामध्ये मूठभर असेल हिच्या जवळ जास्तीत जास्त काय होणार आहे तोपर्यंत सगळं बाजूला काढलं सोनं त्या सेवकांनी आणि मग हिनं भगवंताला नमस्कार केला कृष्ण परमात्म्याला आणि आपल्या हातामध्ये आणलेलं तुळशीचं पान एक पान ठेवल्याबरोबर तुळशी पत्र पारडे ठेविता तुळशी पत्र पारडी ठेविता माधव झाला बरोबरीचा माधव झाला बरोबरीचा उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला उठा की चला तुळशी पत्र पारडी ठेविता पारड्यात तुळशीचं पान म्हणजे तुळशी पत्र ठेवल्याबरोबर काय झालं माधव झाला बरोबरीचा पान पारड्यामध्ये ठेवल्याबरोबर एक क्षणही लागला नाही दोन्ही पारडे सारखे झाले अर्थ काय हो या कथेचा काय सांगते ही कथा देवाला तुमच्या सोन्या नाण्याची गरज नाही देव श्रीमंती पाहत नाही कोणाची देव पाहतो फक्त भाव पत्रम पुष्पम फलम तोयम एका पानानं एका फुलानं नवे नवे एका पाकळीनं देखील तो समाधानी होतो फुलाच्या एका पाकळीनं त्याला थाटमाटाची गरज नाही आपण गजेंद्राची कथा ऐकली त्या दिवशी त्यानं फक्त अडचणीच्या वेळेला तळ्यामध्ये मगरानं जेव्हा पकडलं होतं एकच फुल तोडलं आणि फेकलं होतं धावरे तेवढ्यासाठी धावत आलता तो तेवढ्यासाठी ऐका म्हणून म्हणतो कर्मकांडामध्ये न अडकता काय म्हणतोय कर्मकांडात न अडकता भाव शुद्ध ठेवून त्याला हाक मारा फक्त भाव शुद्ध ठेवा फक्त देवाशीचं पुरे तो एक भाव लागतो फक्त आणि ज्याचा भाव शुद्ध झाला ना
भाव ज्याचा शुद्ध झाला, 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 भाव ज्याचा शुद्ध झाला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, भाव ज्याचा शुद्ध झाला, भाव ज्याचा शुद्ध झाला. भाव ज्याचा शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. म्हणून शुद्ध भावनेनं तुम्ही त्याला जे काही द्याल त्याचा तो स्वीकार करतो. चला ऐका, सत्यभामेचा गर्व दूर केला. आपल्याला आता कथेकडे जायचंय, सुदाम चरित्राकडे. सुदाम चरित्राकडे रामायण ज्यांना ज्यांना माहित आहे, ज्यांनी ज्यांनी ऐकलंय, रामायणाचा आत्मा असलेली एक कथा आहे मायबाबा. रामायणाचा आत्मा असलेली एक कथा आहे, ती म्हणजे शबरीची. शबरीची एक अनन्य साधारण भक्त आहे भगवंताची. काय दिलं होतं शबरीनं देवाला? काय दिलं होतं खायला? बोरं दिली होती, तेही उष्टे दिले होते माय बरोबर, उष्टे दिले होते. देव ना जात पाहतो, ना धर्म पाहतो, ना वय पाहतो, ना स्त्री ना पुरुष, गरीब श्रीमंत काही पाहत नाही, फक्त पाहतो शुद्ध भाव. मला एक सांगा, ज्या वेळेला शबरीनं बोरं दिले, जंगलामध्ये वनामध्ये राहायची शबरी, वनामध्ये लक्ष्मणाला आवडले नाहीत बोरं. लक्ष्मणानं विचार केला, दादाचं काय डोकं फिरलं की काय, की म्हातारीनं दिलेले उष्टे बोरं खायला लागलाय, माहित नाही हिनं दात पण घासलेत का नाही की 8 दिवसापासून. पण राम प्रभूनं विचार केला का होते, त्यानं पाहिला फक्त भाव, भाव पाहिला. तसंच भागवतामध्ये देखील एक सुंदर कथा येते आणि 10वा स्कंद हे भगवंताचं हृदय असं म्हटलेलं आहे, त्याचाही आत्मा असलेला ही कथा म्हणजे सुदाम चरित्र आहे. सुदाम चरित्र ही एक एवढी जरी कथा ऐकली ना तुम्ही लक्षपूर्वक, आणि हिचा बोध जर तुम्ही खरा लक्षात घेतला, तुम्ही 7 दिवसाची कथा ऐकली नाही, ऐकली कामानिमित्त कोणाला बसता आलं नसेल, पण ही एक जरी कथा तुम्हाला समजली ना, सगळं भागवत समजलं म्हणायला हरकत नाही. फक्त कथेचा भाव लक्षात घ्या. ऐका, मला एक सांगा, काय नेलं होतं सुदामनं देवाकडे जाताना भेट म्हणून? जेव्हा सुदाम काय द्वारकेला निघाला देवाकडं, काय नेलं होतं माय? पोहे नेले होते. किती नेले होते? मुठभर नेले होते. पोतभर नाही, काही नाही, मुठभर नेले होते. एका मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये काय दिलं देवानं? काय दिलं? सोन्याचा गाव दिला. सोन्याचा गाव. मग मला सांगा, तुम्ही दररोज इथं चुरमुरे आणता, पोह्याचाच प्रकार आहे तो, एक पोह्याचाच प्रकार. दरवर्षी आणता, पुन्हा दररोज आणता, दरवर्षी आणता. उद्या आता काला आहे, उद्याच पुन्हा तुम्ही काहीतरी आणणारच देवासाठी. असं करता करता मागच्या 25-30 वर्षापासून आपला सप्ताह चालू आहे. म्हणजे दरवर्षी 1 किलो चुरमुरे तुम्ही पोहे चुरमुरे आणलेत, म्हणजे 25 वर्षामध्ये 25 किलो देवाला दिलेत. सुदाम्याला एका मुठीच्या बदल्यात सोन्याचा गाव दिला. म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी एखादा क्विंटल तरी सोनं असायला पाहिजे. आहे का हो? 1 क्विंटल, एखादा 1 किलो तरी. मग सुदाम्यालाच का दिलं, हा मोठा प्रश्न आहे. आजपर्यंत दुसरं कोणाला दिल्याची नोंद नाही इतिहासामध्ये, सुदामालाच का? ऐका, फार गरीब परिस्थिती आहे, फार गरीब त्याची. एवढी गरीब, एकदा भजन करू आणि मग पुढची कथा ऐकू. चला. श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे. पाठीमागच्या महिला
मंडळी टाळी वाजवायची माझ्या सर्वांनी मोठ्या प्रेमाने. श्री राधे गोविंद श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे जय राधे. श्री राधे जय राधे. श्री राधे जय राधे. श्री राधे जय राधे. श्री राधे गोविंद श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. जय जय श्री राधे. सुदामजीचं चरित्र आपण श्रवण करतोय. अतिशय नाजूक परिस्थिती आहे त्याची. गरिबीचा संसार, 4 मुलं आहेत सुदामला आणि एक पत्नी आहे, तिचं नाव सुशीला. तुमच्याकडे नाश्त्याला करतात ती नाही, तिचं नावच सुशीला. नावही माणसाचं असं गोड असलं पाहिजे. हा, आणि जसं नाव आहे का तसं माणसाचं वर्तन देखील असलं पाहिजे. काय म्हणतोय मी? हा, नाही तर एखाद्या मुलाचं नाव असते ज्ञानेश्वर आणि चौथीतच नापास असते. इकडं नाव तर ज्ञानाचा ईश्वर. महिला मंडळीचे तसंच. एखाद्या मुलीचं नाव असते सुनैना, हाताला धरल्याशिवाय चालता येईना, रातांदळे. नाव असते गंगाबाई, नाव असते गंगाबाई आणि घरात पाण्याचा थेंबही नाही, नाव तर गंगा आहे. जसं नाव आहे आणि नावाचा उच्चारही तसा केला पाहिजे. हो, नाव गोड ठेवतात मायबाप. पहा ना, नाव किती गोड ठेवलेलं आहे. अर्चना, अर्चना. लोक काय म्हणतात? तुम्ही काय म्हणता? कुठली, कोणती? चांगलं लक्षात ठेवत जाओ. बरोबर आहे का नाही? नाव किती गोड आहे. परशुराम. काय म्हणता तुम्ही? परश्या. पण ही जी सुशीला आहे, सुशीला अतिशय सुशील वागायला. ऐका माय बाप, एका दिवशी भगवंतानं जेवण केलं आणि आपल्या शयन कक्षामध्ये देव जेव्हा येऊन बसले त्यावेळेला कृष्ण परमात्माचे डोळे भरून आले, हृदय भरून आलं आणि आपोआप अश्रुधारा लागल्या. अश्रुधारा कृष्णाच्या डोळ्याला. रुक्मिणी आईसाहेब आल्या. स्वयंपाकघरातलं काम आवरलं असेल तिचं. आली आणि रुक्मिणीनं विचारलं कृष्णाला, कशामुळे रडत आहे हो? काय त्रास? कोणाची आठवण येते? कशामुळे रडत आहे? त्यावेळेला सांगितलं, रुक्मिणी, माझा एक मित्र आहे. माझा मित्र? कोणता? तुला माहित नाही? मला माहित नाही. तू भेटायच्या अगोदरचा मित्र आहे. कधीचा? मी आणि तो माझा मित्र गुरुच्या आश्रमामध्ये, गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी होतो, तेव्हाचा मित्र आहे माझा, तेव्हाचा. काय नाव त्याचं? त्याचं नाव सुदाम. फार गरीब परिस्थिती आहे त्याची. किती गरीब परिस्थिती बघ ना, बघ. जसं आपण व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर समोरचा व्यक्ती आपल्याला दिसतो, कितीही दूर असू द्या. बरोबर आहे? आज अमेरिकेमधून जरी व्हिडिओ कॉल केला तरी तीच टेक्निक तेव्हा पण होती. ही टेक्निक आजची नाहीये. महाभारतामध्ये वर्णन आहे,
कुरुक्षेत्रावर युद्ध चालू झालं होतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू झालं होतं आणि धृतराष्ट्र आंधळा होता, त्याला माहित नाही, दिसत नाही काय व्हायलंय. मग भगवंतांना दिव्य दृष्टी दिली आणि संजयाला त्याच्या बाजूला बसवलं. आणि कुरुक्षेत्रावर जे जे होतंय, कोण युद्ध कसं करतंय, कोणता धनुष्यबाण कोण सोडला, सगळं संजय घरी बसल्या बसल्या पाहत होता, घरी बसल्या बसल्या. आणि त्या आंधळ्याला सांगत होता. कोणाला? त्या धृतराष्ट्राला. म्हणजे ही टेक्निक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची किंवा व्हिडिओ कॉलिंगची ही कधीची आहे? ही तेव्हाची आहे. वर्णन आहे पुराणांमध्ये. मी म्हणतो ना, जगामध्ये नवीन काहीच नाहीये. व्यास उच्चिष्ट जगत्रय व्यासांच्या बाबतीत म्हणले ते खरं आहे. ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय तेव्हाची आहे. रुक्मिणीला दाखवलं भिंतीवर, तेही प्रोजेक्टर सारखं. प्रोजेक्टरनं पहा, मोबाईलची 6 इंचाची स्क्रीन पूर्ण भिंती एवढी दिसती प्रोजेक्टरमुळे, बरोबर आहे. आणि भिंतीवर दाखवायला सुरुवात केली. बघ तो सुदाम, बघ काय करतोय सुदाम. गल्लीमध्ये 4 घरामध्ये फिरून राख जमा करतोय. राख, चुलीतली राख. राख कशासाठी? थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये कपडे विकत घ्यायला पैसे नाहीत. 4 मुलं आहेत पोटी, 4 मुलं. कपडे घ्यायला पैसा नाहीये. मग थंडीपासून वाचण्यासाठी, रक्षण करण्यासाठी मुलांच्या अंगाला, स्वतःच्या अंगाला राख लावायची. त्याच्यामुळं थंडी वाजत नाही. त्याच्या मागे शास्त्र आहे. शरीरावरचे जे काही रोमछिद्र आहेत, ते रोमछिद्र राखेनं बुजवून टाकले ना, हवा आतमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं थंडी कमी वाजते. जे नागा साधू असतात, साधू लोक, नागा साधू, ते अंगाला राख लावतात. त्याच्या मागे कारणच हे, उन्हापासून थंडीपासून बचाव व्हावा म्हणून. सुदाम गल्लीमध्ये फिरून, त्या सुदाम नगरीमध्ये फिरून राख जमा करतोय, राख. आणि ती राख लावून, अंगाला लावून मुलांना झोपी घातलंय, मुलांना झोपी घातलं. त्यावेळेला रुक्मिणी विनंती करते कृष्णाची, मालक, जर तुमच्या मित्राची एवढी गरिबी आहे तर तुम्ही त्याला काही देत का नाही? त्याला मदत करा थोडीशी, त्याच्या संसारासाठी काहीतरी मदत करा. एवढी गरिबीमध्ये तुमचा तो मित्र संसार करतोय. त्यावेळेला जेव्हा इकडं म्हणजे द्वारकेमध्ये संवाद चालू आहे पती पत्नीचा, कृष्णाचा आणि रुक्मिणीचा, त्याच वेळेला सुदाम नगरीमध्ये सुद्धा पोरं झोपलेले 4 आणि सुदामाचा आणि त्याची पत्नी सुशीला, त्या दोघांचा संवाद चालू आहे. काय म्हणते सुशीला? महाराज, तुमचा जो मित्र आहे कृष्ण, तुम्ही नेहमी म्हणता माझा मित्र कृष्ण आहे, द्वारकेचा राजा झालाय तो, मग त्याला तुम्ही भेटायला जा ना, भेटायला जा त्याला, आपल्या संसारासाठी काही मदत होईल. त्यावेळेला सुदामजी काय म्हणतायत बायकोला लक्षात घ्या. देवी, कंटाळलीस का ग माझ्या संसाराला, माझ्या गरिबीच्या संसाराला कंटाळलीस? नाही हो, मी जन्मभर वनवास भोगायला तयार आहे तुमच्या संसारासाठी, तुमच्या सोबत मी जन्मभर वनवास भोगायला तयार आहे. पण जे आपले 4 लेकर आहेत का नाही, 4 दिवसापासून हे उपाशी आहेत मागच्या. दररोज काही नाही तर काही कारण सांगते यांना. आज शनिवारचा उपवास आहे बाळा, आज एकादशी आहे बाळा, आज सोमवारचा उपवास आहे बाळा, त्याच्यामुळे आज खायला काही बनणार नाही घरामध्ये. पण उद्या काय कारण सांगू लेकरांना? भुकेनं व्याकुळ झालेत लेकर. मुलं विचारतात, आई आज तरी आहे का नाही जेवायला? त्यावेळेला माझ्याकडे उत्तर नसतं हो त्यांना द्यायला. म्हणून जा तुम्ही, आपल्या लेकरांना जेवायला मिळेल याच्यासाठी जा. त्यावेळेला सुदाम म्हणतात, गेलो असतो ग, तिकडं कृष्ण सांगतोय रुक्मिणीला, मी त्याला देऊ शकत नाही. पण सुदामजी पुन्हा इकडं बायकोला सांगतोय सुशीलेला, मी जाऊ शकत नाही त्याला मागण्यासाठी. का नाही जाऊ शकत? आम्ही कृष्ण आणि मी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी जेव्हा बालपणी होतो त्यावेळेची एक घटना आहे, ऐक. एके दिवशी कृष्णाला भूक लागली, दुपारच्या वेळेला भूक लागली आणि कृष्णानं मला सांगितलं, सुदामा, अरे मला भूक लागली रे. मी म्हटलं कृष्णाला, अरे कृष्णा, आता 1 तासापूर्वी तर आपण जेवलो, 1-1.5 तास झाला असेल आणि एवढ्या लवकर भूक लागली तुला? त्यावेळेला कृष्ण काय म्हणतो, सुदाम्या, अरे तुम्हाला जेव्हा भूक लागायची गोकुळामध्ये तुमच्यासाठी मी चोऱ्या केल्या लोकांच्या घरी जाऊन, आणि आज जेव्हा मला भूक लागली मला गोष्टी सुनवायला तू जा, माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये, घेऊन ये काहीतरी. त्यावेळेला सुदाम
धावत गेला स्वयंपाक घराकडे आश्रमाच्या गुरुकुलाच्या. आणि त्याला माहित होतं जी उतरंड असायची मडके, त्या मडक्यामध्ये एका मडक्यामध्ये फुटाणे ठेवलेले त्याला माहित होतं सुदामला. त्यानं हात टाकला मडक्यामध्ये आणि फुटाणे घेतले आणि फुटाणे असे पाठीमागं लपून हातामध्ये मोठीतले पकडून सुदाम आश्रमाच्या त्या खोलीच्या बाहेर येतोय स्वयंपाकघराच्या. त्यावेळेला कृष्णानं काय केलं बघा, फार छली आहे तो, फार छली आहे. यानंच पाठवलं होतं सुदामाला फुटाणे आणण्यासाठी, मला भूक लागली जा आण काहीतरी खायला. पण सुदाम जेव्हा स्वयंपाकघरात गेला त्यावेळेला कृष्ण सांदीपनी ऋषीची पत्नी म्हणजे गुरुमाई त्या गुरु आईकडं गेला आणि काय म्हणतोय, आई मला भूक लागली, मला खायला दे ना ग काही. त्यावेळेला ती गुरुपत्नीची सांदीपनी ऋषीची पत्नी होती, ती म्हणली बाळा कृष्णा अरे जा ना स्वयंपाकघरात जा, काहीतरी घे बेटा तुझ्या हातानंच खायला घे आणि खा तू. काय म्हणला कृष्ण, आई हाताने घेऊन खायला मी का सुदाम्या आहे का? कोण पाठवलं होतं सुदाम्याला? कोणाला भूक लागली होती? कृष्णाला लागली होती, स्वतःसाठी गेला नव्हता सुदाम. तरी पण मी म्हणतो ना हा फार छली आहे, काय कपट करेल कोणासोबत. आई हाताने घेऊन खायला मी का सुदाम आहे का? म्हणजे ती आई म्हणली म्हणजे याचा अर्थ सुदाम हाताने घेऊन खातो चोरून? हो दाखवतो तुम्हाला, चला. धरलं गुरुपत्नीच्या आईच्या त्या हाताला आणि ओढत आणलं स्वयंपाक घराच्या दरवाजापर्यंत. त्यावेळेला सुदाम असे मुठीमध्ये फुटाणे घेऊन लपून आणत होता. कोणासाठी? याच्यासाठी, कृष्णासाठी. बघा आई, चोर सापडला आज रंगे हात. पकडलं कानाला सांदीपनी ऋषीच्या पत्नीनं आणि सुदाम्याला सांगितलं तुला शिक्षा भोगावी लागेल, चोरून खातो. भूक लागली तर मला सांगून खायचं, विचारून खायचं, पण चोरून खाणं हे चुकीचं आहे. तुला शिक्षा. काय शिक्षा? उद्या सरपण लागणारं जेवढं काही सरपण आहे, लाकडं आहेत, यज्ञासाठी लागतील, स्वयंपाकासाठी लागतील, सगळे लाकडं तू तोडून आणायचे. चल घे ती कुऱ्हाड कोपऱ्यात पडलेली आणि चल जा वनामध्ये, जा जंगलामध्ये. मुकाट्यानं सुदामानं कुऱ्हाड उचलली एका हातानं आणि जे हातामध्ये फुटाणे होते का नाही ते आपल्या त्या शर्टाच्या खिशामध्ये, बंडीच्या खिशामध्ये टाकले आणि तसाच रागामध्ये, डोक्यामध्ये राग आहे सुदामाच्या, डोक्यात राग घेतलेला आहे, हातामध्ये कुऱ्हाड घेतलेली आहे आणि झपझप झपझप निघालाय सुदाम. पण पाठीमाग कृष्ण त्याला चिडवतोय. कशी जिरवली चोराची, याला अजून जास्त चिड येते. जंगलामध्ये गेले आणि दोघही कृष्ण आणि सुदाम. त्यावेळेला लाकडं तोडले सुदामानं, बरेचसे लाकडं तोडल्याच्या नंतर भूक लागलेली आहे, पण लाकडं आईनं जेवढे सांगितले तेवढे न्यावंच लागणार. पुन्हा लाकडं तोडतोय सुदाम. त्यावेळेला अचानक आभाळ भरून आलं, मेघ दाटून आले, विजांचा कडकडाट व्हायला लागला आणि पावसाला सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी दोघेही एका झाडावर चढले. झाडावर चढले, एका बुंध्यावर बसलेले. पाऊस लागत नाहीये जास्त, पण थंड वारा सुटलेला आहे. त्यावेळेला सुदामाच्या लक्षात आलं, आपल्या खिशामध्ये, आपण बंडीच्या खिशामध्ये सकाळी चोरलेले फुटाणे आहेत. त्यांना बसल्या बसल्या खायला सुरुवात केली, पण लपून खातोय, कृष्णापासून लपून खातोय. त्यावेळेला कृष्ण म्हणतोय सुदाम अरे काहीतरी खातोयच वाटतं तू. नाही रे, नाही खात. तुझे दात वाजायला लागलेत बेटा, काहीतरी खातोयस तू. म्हणला नाही, थंडीनं दात वाजताय, दिसत नाही का तुला पाऊस पडतोय. लहानपणीचे भांडण आहेत, पण किती विकोपाला गेले लक्षात घ्या. थंडीनं दात वाजतायत माझे. कृष्ण म्हणला असेच वाजत राहतील रे आयुष्यभर. काही खात असलास तर दे मला. सुदाम म्हणला माझ्या मेहनतीचे पट्ट्यानं चोरून आणलेत, देणार नाही. अरे तू जरी चोरून आणलेले असतील बेटा तर माझ्या हिश्श्याचे आहेत ते. काय म्हणला कृष्ण? माझ्या हिश्श्याचे आहेत. म्हणला देणार नाही. कशाचा आला तुझा हिस्सा? म्हणला हे बघ, ते माझ्या हिश्श्याचे आहेत आणि माझा हिस्सा मला दिलाच पाहिजे. जो कोणी माझा हिस्सा खातो, जो कोणी माझा हिस्सा मला देत नाही, त्याचं कधीच चांगलं होत नाही रे. माझा हिस्सा मला देऊन टाक. गोष्ट फक्त सुदाम्यासाठी नाहीये मायबाप. कृष्णानं सांगितलेली गोष्ट फक्त सुदाम्यासाठी नाहीये. कळाली का तुम्हाला? देव काय म्हणतोय? अरे माझ्या हिश्श्याचं जे आहे तुमच्या जवळ आलेलं ते माझं मला देऊन टाका. 50-100 पोते सोयाबीन झालं ना, असतील सोयाबीन तुमच्याकडं, त्याच्यातला एक हिस्सा त्या देवाचा आहे. एक हिस्सा त्याचा आहे. 100 टन ऊस झाला तर 1 टन भर ऊस त्याचा आहे. आणि किडे मुंग्यांना सुद्धा खाऊ घालणारे आपण लोक आहेत, शेतकरी. आपल्या
शेतामध्ये, घरामध्ये उंदीर, घूस, मांजर, कुत्रे हे सुद्धा जगतात मायबाप. त्यांचा सुद्धा हिस्सा आहे आणि भगवंताचा सुद्धा एक हिस्सा आहे. त्याचा त्याला दिलाच पाहिजे. मग ते कशाच्या रूपानं द्या, अन्नदानाच्या रूपानं द्या, सप्त्याच्या पट्टीच्या देणगीच्या रूपानं द्या, तीर्थयात्रेला जाऊन तिथं खर्च करा, पण त्याचा दिला पाहिजे. आणि जो कोणी देत नाही, काय म्हणतोय तो सुदामाला कृष्ण काय म्हणतोय, जो कोणी माझा हिस्सा खातो, जो कोणी भावाचा हिस्सा खातो, जो गावाचा हिस्सा खातो, त्याचं चांगलं होत नाही रे, देऊन टाक. मला देणार नाही. अरे तू सुद्धा कधीतरी माझ्याकडे मागायला येशील. कृष्ण म्हणतोय आज मी तुला जसं मागतोय ना, दे मला फुटाने, तू सुद्धा कधीतरी येशील. अरे येणार नाही, जा, असशील मोठ्या घरचा. काय म्हणला तो सुदाम, लहानपणीचं भांडण आहे, लहान पोराचं. असशील मोठ्या घरचा तू, पण तुझ्या दारामध्ये आयुष्यात कधी मागायला येणार नाही. आलो तर माझं नाव बदलून ठेव. त्यावेळेचा तो प्रसंग सांगितला. असं झालं होतं रुक्मिणी, म्हणून तो येणार नाही माझ्याकडे मागायला. मी देईल त्याला, पण तो येणार नाही माझ्याकडे. आणि सुदाम सांगतोय मी असं त्याला शब्द बोललो होतो, मी कधीच येणार नाही, म्हणूनच मी आता त्याच्या दारात जाणार नाही. पण बघता बघता हिवाळा संपला आणि उन्हाळ्याचे दिवस लागले. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अचानक दुपारच्या वेळेला, उन्हाच्या वेळेला त्याच्या झोपडीनं पेट घेतला आणि जेवढा होता नव्हता तेवढा फाटका तुटका संसार, सगळ्या संसाराची राख रांगोळी झाली, राख झाली. सगळी झोपडी जळून गेली, छप्पर जळालंय. आणि रात्रीच्या वेळेला आता दोघं पती पत्नी विचार करतायत. विचार, 4 मुलं झोपलेले उपाशीच. आणि सुदाम आणि सुशीला दोघ जण विचार करतायत. सुशीलेचे डोळे भरून आलेत आणि सुदामजीचे डोळे भरून आलेत. होतं नव्हतं तेवढं अन्न घरातलं, कपडे लत्ते, सगळा संसार जळून राख झालाय. आता काय करायचं उद्या. सुदामाची ती अवस्था पाहून देव्हाऱ्यातला देव सुद्धा रडतोय. हो, इतकी दुरावस्था आहे त्याची. आणि एक लक्षात घ्या मायबाप, माणसानी रडून उपयोग नाही बरं का. आपल्यासाठी माणसानी रडून उपयोग नाही. खूप रडतात माणसं, खूप, पण देवाने रडायला पाहिजे आपल्यासाठी. आपल्यासाठी देवाने रडायला पाहिजे. माणसं रडून उपयोग नाही. खूप आहेत. माझ्या माग 100, 200, 1000, 500 माणसं आहेत. तुमच्या माग 1000, 2,000 माणसं आहेत रडण्यासाठी. पण उपयोग काय. साथ त्याची पाहिजे, भगवंताची. त्यावेळेला कृष्ण परमात्मा देव्हाऱ्यात बसलेला देव सुद्धा रडतोय सुदामाच्या अवस्थेकडे पाहून. आणि सुदामाची पत्नी म्हणती, मालक आता तरी जा, आता तरी जा, त्याच्याकडे मागू नका काही. पण तो भगवान आहे, तो न मागता सुद्धा देईल तुम्हाला, न मागता सुद्धा. जा त्याच्याकडं. त्यावेळेला ठरवलं सुदामानं, सांगितलं उद्या सकाळीच निघतो. तिचं नाव सुशीला होतं. तिला एवढं माहित होतं जाताना रिकाम्या हातानं जायचं नाही. नवऱ्याला पाठवते ती द्वारकेला, पण रिकाम्या हातानं नाही जाऊ दिलं ते. म्हणून एक भाव आहे, गुरुकडे जाताना, देवाकडे जाताना, कुठं पाहुण्याच्या इथं जाताना, कुठं एखाद्या पेशंटला भेटायला जाताना, लग्न कार्य असलेल्या घरी रिकाम्या हातानं जातो का आपण. नाही, काहीतरी हातामध्ये आपली नेण्याची संस्कृती आहे, संस्कृती. आणि ती तेव्हापासून चालत आलेली आहे, आजची संस्कृती नाही. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना, किंवा पाहुण्याच्या इथं कुठं एखाद्या पेशंटला भेटायला, तिनं एक मुठभर तांदूळ घेतले आणि तांदूळ बांधून दिले रुमालामध्ये पुरचुंडी बांधली, गाठ मारली आणि सुदामजी निघालेत. पण एक लक्षात घ्या मायबाप, कितीही संकट आलेत सुदामावर, खूप संकट आलेत आजपर्यंत, पण त्या संकट काळामध्ये सुदामानं भगवंताचं नामस्मरण मात्र सोडलं नाही. नामस्मरण सोडलं नाही. कितीही वाईट काळ येऊ द्या, तीच भगवंताची परीक्षा असते. मी नेहमी सांगतो, तो परीक्षा घेतो, प्रत्येकाची परीक्षा घेतो. असा एकही भक्त नाही त्यानं परीक्षा घेतली नाही. प्रत्येकाची परीक्षा घेत होतो. पण त्या परीक्षेच्या वेळेलाच आपण आपली निष्ठा दाखवायची असते. तिथं निष्ठा नाही ढळली पाहिजे, आपली नाही ढळली पाहिजे. कितीही संकट आले सुदामावर, पायामध्ये काटे घुसतायत, ठेच लागते, पायात चप्पल नाहीये, वाहन नाहीये, अंगामध्ये बंडी नाहीये, फक्त पंचा आहे गुडघ्यापर्यंत, आणि एक फाटकं उपरनं खांद्यावर घेतलंय, ठेच लागते, रक्तबंबाळ पाय झालेत, मात्र भगवंताचं नामस्मरण मात्र सोडलं नाही. कसा निघाला सुदाम द्वारका नगरीकडं, भजन करू.
चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 हे गाते चले मुख से हरे कृष्ण राम, 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 टाळी वाजवायची मला सर्वांनी मोठ्या प्रेमाने, गाते चले मुख से हरे कृष्ण राम, 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 चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 कसे निघाले, गाते चले मुख से हरे कृष्ण रामा, गाते चले मुख से हरे कृष्ण रामा, हरे कृष्ण हरे राम, मजल दर मजल करत सुदाम जे निघालेत. कुठून निघाले? सुदाम नगरीहून. तीच नगरी, आज तिचं नाव आपण पोरबंदर म्हणून त्या नगराला ओळखतो. पोरबंदर. पोरबंदर पासून द्वारका, द्वारकेला जायचंय. आजच्या सारखे रस्ते नव्हते चकाचक. काट्या कुट्याचा रस्ता आहे, जंगलामधून जाणारा. रस्त्यामध्ये दगड आहेत, काटे आहेत. पण मार्ग काढत काढत वाट काढत सुदाम निघालेत. मनोमन भगवंताची प्रार्थना करतात, देवा अरे किती दूर आहे रे तुझं गाव. दूर नगरी रे बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, हाँ दूर नगरी रे बड़ी दूर नगरी. पाठीमागच्या महिला मंडळी टाळी वाजवायची माझ्या सर्वांनी. लेकराला बसवा खाली. कोणाचे येतं मी गाडीत टाकून घेऊन जाईल बरं का. दूर नगरी रे बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, हाँ दूर नगरी रे बड़ी दूर. कैसे आऊं मैं कान्हैया, कैसे आऊं मैं कान्हैया, द्वारिका नगरी रे बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, हाँ दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, हाँ दूर नगरी रे बड़ी दूर नगरी. कैसे आऊं मैं कान्हैया, द्वारिका नगरी रे बड़ी दूर नगरी. मजल दर मजल करत सुदामजी निघालेत. भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही.
एक दिवस खूप थकून गेलेत सुदामजी, खूप थकून गेलेत आणि एका गावाचा आश्रय घेतला. त्या गावामध्ये मोजून 5 घरं मागायचे, 5 घरं. बघा एक नियम असतो, 5च घरं मागितले त्यांनी आणि जे काही मुठभर अन्न मिळालं तेवढं खाल्लं आणि गावाच्या बाहेर दगड घेतला उशाला आणि एका झाडाखाली आराम करायचं ठरवलं. थकून गेले सुदामजी, पायामध्ये त्राण उरले नाही. कसं चालणं होणार आता, अजून लांब जायचंय. मग भगवंताला काळजी आहे मायबाप. एक लक्षात घ्या, पंढरपूरला वारकरी जातात, आपल्या गावातून जातात पंढरपूरला वारीला जातात. आज थकून जातो वारकरी चालून चालून. कधीचा मुक्काम 20 किलोमीटर आहे, कधीचा 25 आहे, कधीचा 30 आहे. त्या दिवे घाटातून चालता चालताना पाय असे गळून जातात. त्यावेळेला वारकऱ्याला वाटतं उद्या चालणं होत नाही माझ्याच्यानं, होणार नाही चालणं आता. दिंडी मालकाला, दिंडी चालकाला तो वारकरी म्हणतो, महाराज मला आता उद्या गाडीत बसू द्या, उद्या नाही चालणं होणार. पण रात्रीच्या वेळेला एक जादू होते मायबाप. तो भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा सगळ्या वारकऱ्यांवर एकदा नजर फिरवतो, सगळ्या वारकऱ्यावर रात्रीलाच. दुसऱ्या दिवशी आज जो वारकरी थकलेला होता, उद्या चालणं होणार नाही असं म्हणत होता, तोच वारकरी सगळ्यांच्या पुढं पताका घेऊन खांद्यावर पळतो. सगळ्यांच्या पुढं. कुठून येते हो ताकद ही? कुठून ताकद येते? तुम्ही फक्त एक पाय देवाकडे टाका, एकच पाऊल, तो 10 पावलं पुढे येतो तुमच्यासाठी. 10 पावलं. जेव्हा कळाला कृष्णाला सुदाम निघालाय माझा मला भेटण्यासाठी पण थकलाय, त्यावेळेला गरुडाला बोलवलं. गरुडजी या इकडं. काय मालक? एका जणाला आणायचंय द्वारकेपर्यंत. लगेच निघाला गरुड, लगेच. अरे ऐकून तर घे, कोणाला निघालास आणायला? सुदामला. मला माहिती तो आलाय, इथं जवळ आलाय, त्याला आणतो मी. थांब, त्याला असं नाही आणायचं. त्याला जर कळालं तू त्याला नेण्यासाठी आलायस तर तो तुझ्या पाठीवर बसणार नाही. का? अरे त्याला सवय नाही अशी कोणाच्याही गाडीवर बसून जायची. नाही तर लोकांना लय सवय असते, आपली स्वतःची मोटरसायकल घरी लावतात आणि दुसऱ्यालाच हात दाखवतात, मला येऊ दे इथपर्यंत, नळदुर्गापर्यंत. ते तसलं गिराईक नाही. त्यांना जर आयुष्यामध्ये असं केलं असतं तर आजपर्यंत कुठं राहिला असता माझा सुदाम, फार पुढे गेला असता. पण तो त्यातलं गिराईक नाही. मग त्याला समजू नये, गुपचूप झोपेमध्येच उचलून आणायचंय त्याला, झोपेमध्येच. अलगद उचललं आणि झोपेमध्येच आणून वेशीवर ठेवलं. वेशीवर कुठल्या? द्वारकेच्या. दुसऱ्या दिवशी पहाट झाली आणि द्वारकेचे जे कळस आहेत, कळस राजवाड्यावरचे चमकतायत उन्हानं. अरे बापरे, एवढं मोठं नगर मला रात्री तर दिसलं नाही. एवढं गाव, रात्री वेगळंच गाव होतं छोटस. मी 5 घरं मागितले त्या गावामध्ये. कोणतं गाव असेल बरं हे? वाटण एक वाट सरू जात होता आणि त्याला विचारलं, हे गाव कोणतं? गाव कोणतं? त्यावेळेला त्या वाटसरूनं त्याच्याकडे पाहिलं, सुदामाकडं. जरा डोकं ठिकाणावर आहे का? हे गाव नाही, हे नगर आहे, नगर. नगर. आता मला सांगा, सोलापूरला खेडेगाव म्हटल्यावर जमल का हो? सोलापूरला खेडेगाव म्हणता येईल का? महानगर आहे ते, नगर आहे. कोणतं नगर? द्वारिका नगरी आहे, द्वारिका. बर. वेशीतून आत आला सुदाम आणि वेशीतून आत आल्यावर पुन्हा एका जणाला विचारलं, मला कृष्णाच्या घराकडे जायचंय हो, कोणता रस्ता आहे कृष्णाच्या घराकडे जाणारा? त्या वाटसरूनं पाहिलं, बाबा डोकं वगैरे फिरलं का तुमचं? काय झालं? नुसतं कृष्ण नाही म्हणायचं, द्वारकाधीश कृष्ण, भगवान कृष्ण, आमचा राजा आहे तो. आणि घर नका म्हणू, राजवाडा म्हणा, राजवाडा. बरं मायबाप, चुकलं माझं. कोणता रस्ता आहे राजवाड्याकडे जाणारा? हा, इथून पुढंच व्हा तुम्ही या चौकातून, आणि पुढं जी राजमहालांची रांग लागेल त्याचेच आहेत सगळे, कृष्णाचेच. पण त्याही पेक्षा जो उंच महाल दिसतोय तिथे भेटतील तुम्हाला. जा. कृष्ण परमात्मा ज्या महालाच्या मध्ये बसलेले, ज्या महालामध्ये, त्याच्या जवळ, त्या दरवाजाजवळ, महाद्वाराजवळ म्हणा किंवा आपल्या भाषेमध्ये गेट जवळ म्हणा, जेव्हा सुदाम आलाय, गेटवर 2 द्वारपाल आहेत, द्वारपाल. त्या द्वारपालांनी अडवलं, थांबा ब्राह्मण देवता, कुठं निघालात? आता तुम्हाला मध्ये जाता येणार नाही, महाराजांची आरामाची वेळ आहे. तुम्हाला जर दान दक्षिणा पाहिजे असेल तर उद्या सकाळी या, तुम्हाला पाहिजे ते दान मिळेल. पण आता जाता येणार नाही, महाराजांची म्हणजे कृष्ण परमात्म्याची आरामाची वेळ आहे.
त्यावेळेला हात जोडले सुदामानं सांगितलं, मला दान दक्षिणा नाही पाहिजे हो. मग काय पाहिजे? मला भेटायचंय कृष्णाला. कृष्णाला भेटायचं. काय काम आहे? काही विशेष काम नाही, पण माझा मित्र आहे म्हणून भेटायचंय. मित्र? हसायला लागले ते. अरे ब्राह्मण देवता, तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना. काय झालं? तुमच्या अंगामध्ये बंडी नाही, खांद्यावरचं उपरणं फाटलेलं तुमच्या, फक्त कमरेपर्यंत पंचा आहे, गुडघ्यापर्यंत, आणि पायामध्ये वाहन सुद्धा, चप्पल सुद्धा नाही तुमच्या पायात. तुमचा अवतार वेश तरी बघा. तुमची लायकी काय? आमच्या महाराजांची लायकी काय? आणि त्याला मित्र म्हणवता. त्यावेळेला एक जो द्वारपाल होता, एक थोडासा कोमल हृदयाचा होता, ते म्हणला, अरे आपला मालक म्हणजे देव आहे, असू शकतो, हा मित्र असू शकतो त्यांचा. मग तू इथंच थांब, मी मध्ये जाऊन सांगतो महाराजाला, कृष्णाला मी जाऊन सांगतो एक ब्राह्मण भेटायला आलाय. लगेच सुदामानं सांगितलं, नुसतं ब्राह्मण म्हणू नका, तुमचा मित्र सुदाम भेटायला आलाय असं सांगा. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, सुदामा गरीब आ गया है. पाठीमागच्या महिला मंडळी, माय आजच्या दिवस टाळी वाजवायची फक्त, उद्या कोणीच नाही म्हणणार तुम्हाला टाळी वाजवा. उद्या कोणीच म्हणणार नाही टाळी वाजवा, प्रामाणिकपणे टाळी वाजवायची. दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन से जाकर ये कह दो, एक बार मोहन से जाकर ये कह दो कि मिलने सका नसीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि मिलने सुदामा गरीब आ गया है. सुदामाचा निरोप घेतला. काय सांगायचं कृष्णाला, कोण आलंय? सुदामानं सांगितलं, कृष्णाला सांगा तुमचा मित्र सुदाम आलाय. लगेच ओळखतील ते, सुदाम आला. ते द्वारपाल निघाला तो, आणि कृष्ण परमात्मा ज्या ठिकाणी बसलेले होते राजमहालामध्ये, रुक्मिणी आई साहेब बाजूला बसलेले आहेत, आणि तो द्वारपाल आला आणि कृष्ण परमात्म्याला वाकून नमस्कार केला, महाराज की जय हो. द्वारपाल काय निरोप आहे? महाराज
दारावरती एक ब्राह्मण आलेले, बर अंगामध्ये फाटके कपडे आहेत त्यांच्या, बर पायामध्ये चप्पल सुद्धा नाही, हातामध्ये काठी आहे आणि स्वतःला तुमचा मित्र म्हणवतोय. माझा मित्र कोण आहे? त्यानं नाव सुदाम सांगितले. सुदाम. सुदाम नाव ऐकल्याबरोबर सुनते ही दौड़ी चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन ने, लगाया गले से सुदामा को मोहन ने, लगाया गले से सुदामा को मोहन ने, के सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन ने. सुनते ही दौड़ी चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन ने, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, ये मेहमान गए तो अजीब आ गया है, सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब सुदाम नाव ऐकल्याबरोबर कृष्ण परमात्म्याला द्वारपालाने येऊन सांगितलं, सुदाम नावाचा तुमचा मित्र आलाय. धावत उठले, धावत. रुक्मिणीला नवल वाटलं, असा कोण आहे सुदाम. आई साहेब सुद्धा पाठोपाठ धावली, पण दरवाजात जेव्हा मेन द्वारावरती दरवाजावरती कृष्ण परमात्मा आले, गळाभेट घेतली मित्राची, गळाभेट. ना कपड्याचा विचार केला ना योग्यतेचा केला. हा तर फाटक्या कपड्यामधला एक दरिद्री ब्राह्मण आहे आणि मी राजा आहे नगरीचा, द्वारका. पण विचार नाही केला कृष्णानं. गळा भेट घेतली आणि हाताला धरलं मित्राच्या आणि चल सुदाम आतमध्ये चल. रुक्मिणी नुसतं पाहते, किती प्रेम मित्राचं, किती प्रेम. आणि राजवाड्यात आणल्याच्या नंतर दुसऱ्या सीटवर नाही बसवलं, दुसऱ्या गादीवर नाही बसवलं, दुसऱ्या खुर्चीवर नाही, स्वतःच्या राजसिंहासनावर बसवलं. स्वतः भगवंत आहे, जगाचा बाप आहे, पण त्या सिंहासनावरती, राजसिंहासनावरती सुदामाला बसवलं आणि रुक्मिणीला फक्त डोळ्यांनी इशारा केला, डोळ्यांनीच, पाणी आण, ताट आण, पाय धुवायचे ब्राह्मणाचे. ताट आणलं रुक्मिणीनं, पण पाण्याची वाट नाही पाहिली भगवंतानं. स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रुधारांनी सुदामाचे पाय धुतले, अश्रुधारांनी. बराबर में अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से. अश्रुधारांनी पाय धुतले आणि गप्पा चालू झाल्या मित्रांच्या. एक मित्र दुसऱ्या मित्राला ख्याली खुशाली विचारतोय. एक लक्षात घ्या, मित्रत्व जरी शिकायचं असेल तर कृष्णाच्या चरित्रातून शिकावं. आजकाल माणसं मित्र मैत्री करतात, हो करतात, पण बरोबरीचा योग्यतेचा पाहून करतात. उद्या मला जर काही अडचण आली तर यानं मला पैशाची मदत केली पाहिजे, माझ्या हॉटेलचं बिल यानं भरलं पाहिजे, हा विचार करून माणसं आजकाल मैत्री करतात. पण तो स्वार्थी भाव भगवान कृष्णाच्या मैत्रीमध्ये कधीच नव्हता. एक लक्षात घ्या, गोकुळामध्ये जेव्हा कृष्णानं मैत्री केली, गरीब गवळ्याचे मुलं होते, पेंद्या होता, सुदाम्या होता, मधुमंगल होता. त्या मधुमंगलच्या घरी तर खायला अन्न सुद्धा नव्हतं, हो. लोकांच्या घरचं मागून आणलेलं ताक पिऊन त्याची कढी बनवून खायची. शांडिल्य ऋषीची एवढी गरिबी होती त्या मधुमंगलच्या घरची. शांडिल्य ऋषी म्हणजे त्या मधुमंगलचे वडील, एवढी गरिबी. भगवान कृष्णानं कधी पैसा पाहून मैत्री केली नाही. आजही चरित्र वाचा. आजकाल लोक मैत्री करतात ते पैसा पाहून. म्हणून म्हणतो, मैत्री जरी शिकायची असेल तर कृष्णाकडून शिका. मित्र कसा असावा? सुदाम आणि कृष्णासारखा असावा.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा जो दुःखामध्ये तुमची पाठराखण करेल, दुःख समोर आलं त्या दुःखाला तोंड देण्यासाठी स्वतः पुढे गेला पाहिजे आणि तुम्हाला पाठीमागे ठेवलं पाहिजे. थांब मित्रा, ते दुःख आधी मी सहन करणार. एखाद्या अडचणीला तोंड देण्यासाठी स्वतः पुढे जाणारा मित्र पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि जेव्हा भगवान कृष्णासारखा मित्र तुमच्याकडे जेव्हा असेल एखादा, ज्याच्याकडे कृष्णासारखा मित्र आहे, आयुष्यामध्ये त्याची वाट कधीच चुकणार नाही. चुकीच्या मार्गाने तो मित्र कधीच जाऊ शकत नाही ज्याच्याकडे कृष्णासारखा मित्र आहे. म्हणून वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा. दुःख बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. आयुष्यभर जर योग्य मार्गाने चालायचं असेल, एक तू मित्र कर कसा आरशासारखा. आरशासारखाच का म्हटलं? आरसा घरात राहिला, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, मोबाईल सारखा का म्हटलं नाही कवीनं? मायबाप, मोबाईल हे तोच काम करतो जो आरसा करतो, तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दाखवतो. हा, सेल्फी कॅमेरा लावला की लगेच दिसतं त्याच्यात. पण एक लक्षात घ्या, त्या कॅमेऱ्यामध्ये फिल्टर्स आहेत वेगवेगळे. हा, फिल्टर्स आहेत. फिल्टर चेंज केलं माणसाचा कलर चेंज होतो, पण आरशाचं तसं नाहीये. आरसा स्पष्ट रूप दाखवतो तुमचं जसं आहे तसं वास्तविक. हा, मोबाईलच्या कॅमेऱ्याला 80,000चा कॅमेरा घेतलाय तुम्ही, वेगवेगळे फिल्टर्स आहेत त्याच्यामध्ये प्रथमेश महाराज. पण आरसा जो आहे 10च रुपयाचा आहे, 10च रुपयाचा. तो खरं प्रतिबिंब दाखवतो. म्हणून मित्र कसा असला पाहिजे? फोटो काढायसाठी ठीक आहे, तुम्ही आयफोन वापरा, पण जेव्हा तुम्हाला तुमचं खरं स्वरूप पाहायचंय त्यावेळेला 10 रुपयाचा आरसाच कामी येतो. म्हणून मित्र कसा असला पाहिजे? आरशासारखा आणि भगवान श्रीकृष्णासारखा. दोघांच्या गप्पा चालू झाल्या. कस काय संसार तुझा? सुदामा म्हणतोय मस्त मजेत आहे संसार. काय म्हणतोय पहा सुदाम. अरे 4 दिवसापासून ज्याचे पोरं, 4ही पोरं भुकेनं व्याकुळ झालेले, बायकोच्या अंगावर फाटकी साडी आहे, अन्नाचा कण नाही पोटामध्ये, तो सुदाम म्हणतोय कृष्णा अरे मजेत आहे. आणि आपल्याला देवानं एवढं देऊ नये, आपण भिकारी आहेत, त्याच्या पुढे हात पसरतो सकाळ संध्याकाळ. अरे देवा हे दे, देवा ते दे. समाधानी नाही आहेत आपण, म्हणून म्हणतो हात पसरायचं सोडाव. तुकाराम महाराज म्हणले धिकजीने लाज इरवाने. अरे लाज वाटते तुमच्या जीवनावर, धिक्कार असो तुमचा. कोणाचा? हात पसरणाऱ्यांचा. भिक्षा पात्र अवलंबिने. सुदामानं मागितलं नाही. ऐका, किती बायका आहेत? एक बायको आहे, 4 लेकर आहेत. कृष्णाला म्हणलं तुझं? हे काय म्हणलं? आपलं हे इथं दिसायलेलं सगळं आपलंच आहे. आली ती रुक्मिणी आई साहेब, वाकून नमस्कार केला. सुदामानं दोन्ही हात वर केले. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कृष्णानं अजून सांगितलं रुक्मिणीला, हा आपलं महिला मंडळ येऊ द्या. महाराज आलेत घरी दर्शनाला. एक 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 यायला लागली आणि दर्शन घ्यायला लागली.
सुदामजीने हात वर करून आशीर्वाद दिले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. 50 झाल्या, 100 झाल्या, 200 झाल्या, लाईन संपत ना. सुदाम म्हणला कृष्णाला, अरे किती? म्हणला 16,108. म्हणला माझे हातच तुटून पडतात आता खाली. एकदाच आशीर्वाद देतो रे बाबा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा पान वाढले जेवायला, सोन्याच्या ताटामध्ये वाढले, सोन्याच्या ताटावर. आणि ताट पाहिलं पंचपक्वान्नाचं समोर, त्यावेळेला हृदय भरून आलं. मी इथं सोन्याच्या ताटामध्ये जेवतोय, पंचपक्वान्न माझ्या समोर आहेत, पण माझे पोरं बाळ भुकेनं व्याकुळ झालेले असतील. काय खाल्लं असेल काय नाही माहित नाही. ज्या बापाचे लेकरं घरी उपाशी आहेत, घशामध्ये घास तरी उतरेल का हो त्याच्या? त्यावेळेला सुद्धा कृष्णानं विचारलं, सुदामा संसार तर मजेत चाललाय ना रे, तेव्हा तरी सांगायला पाहिजे होतं त्यानं, मला माझ्या घरामध्ये काही नाही रे खायला. पण किती स्वाभिमान आहे पहा, मागणार नाही आणि त्याला सुदाम म्हणायचं आणि त्यालाच भक्त म्हणायचं. अरे मजेत चालू आहे, उगा आठवण आली म्हणून डोळे भरून आले. जेवण केलं आणि संध्याकाळच्या वेळेला माझ्या वहिनीने काय दिलेलं भेट, दुपारपासून ते उपरण्यात बांधलेले तांदूळ, ते पोहे पाहत होता कृष्ण, पाहत होता. पण सुदामानं दिले नाहीत. लाज वाटते. राजवाड्यातल्या राहणाऱ्या पंचपक्वान्न खाणाऱ्या देवाला या पोह्याची काय किंमत आहे, काय किंमत? लपून ठेवत होता तो असं झाकून. त्यावेळेला कृष्णानं हिसकावून घेतले ते पोहे आणि एक मुठभर खाल्ले, मुठभर. काय कमी होते हो त्याला? पंचपक्वान्न जेवण आत्ताच केलं होतं. पाहिजे तो भोग जगातला सगळं काही आहे त्याच्या जवळ, तरी पण एका भक्तानं मित्रानं आणलेली भेट आदेशासारखी खातोय. नामदेव महाराजांनी गोड वर्णन केलेले पहा. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची. एका भिल्लिनीचे बोर खावेत त्यानं, आणि तेही उष्टे. एका दरिद्री ब्राह्मणानं दिलेले पोहे खावेत. जसा काय त्याला दुष्काळ आहे, एकच दुष्काळ आहे मायबाप त्याला, तो म्हणजे देव भावाचा भुकेला. देव भावाचा हाची दुष्काळ त्याला, तोच दुष्काळ आहे त्याला. 4-2 दिवस मध्ये निघून गेले आणि सुदाम म्हणला, कृष्णा येतो रे, मी येतो. निघाला सुदाम. पण निघाल्याच्या नंतर पुन्हा कृष्णानं मुद्दाम विचारलं, सुदाम काही मदत लागली तर सांग रे. तेव्हा सुद्धा सुदामानं म्हणायला पाहिजे होतं, आपण असलो असतो तर क्विंटलभर घेतलं असतं सोनं, एवढे आदाशे आणि भिकारी येत आपण. पण सुदाम म्हणला, नाही रे कृष्णा, काही लागत नाही मला, बस तुला भेटायसाठी आलो होतो. सुदाम निघून गेला. घरी पोहोचला नाही, अजून पोहोचायला वेळ आहे. पण त्या रात्री बोलवलं विश्वकर्म्याला, विश्वकर्माजी इकडे या. काय आदेश आहे, लागेल तेवढं सोनं घेऊन जा, लागेल तितकं भांडारातलं लागेल तेवढं सोनं घेऊन जा, आणि माझ्या सुदामाची सगळी नगरी सोन्याची करून टाका. गाड्या भरून नेलं, गाड्या भरून सोनं, आणि सगळी नगरी सोन्याची केली. लक्षात घ्या, तरी देखील थोडंफार सोनं उरलं होतं, वापस आणलं विश्वकर्म्यानं, परत घेऊन आला आणि देवाला सांगितलं, झालं सगळं सगळं सोन्याचं केलं. शयन कक्ष, बेडरूम, लोकांची शेजाऱ्या पाजाऱ्याचे सगळ्या गावातलेच घर, रस्ते सोन्याचे, टॉयलेट बाथरूम सहित, तरी देखील एवढं सोनं उरलंय. कृष्ण म्हणला, परत घ्यायचं नाही. आपल्यासारखं आहे का ते देवाचं काम? नाही. एकदा दिलं, चल लावून टाक त्याच्या नगरीमध्ये. कुठं लावायचं? विश्वकर्मानं म्हणला, महाराज कुठं टाकू हे सोनं आता? मसनवटा राहिलाय म्हणला, फक्त करून टाक मसनवटा सुद्धा सोन्याचा, मसनवट्याचा. तुम्ही आम्ही काय देणार आहे? तो 2 हातानं, तो 1000 हातानं देणार आहे, 1000 हातानं. ओढ काकड्यामध्ये वर्णन आहे पहा. सुदामा ब्राह्मणा दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोहे घेवोनी, त्याचे भेटी लागी गेला गा, शुद्ध भाव पुनिया गाव सुवर्णाचा दिला गा. बस. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोहे घेवोनी, त्याचे भेटी लागी गेला गा. पुढं काय वर्णन केलं पाहिजे? पुढचं वर्णन फार महत्वाचं आहे. पुढची एक ओळ काय म्हणले महाराज? शुद्ध भाव देखोनिया. चांगले पोहे पाहोनिया म्हणता आलं असतं महाराजाला.
महाराज म्हणले का चांगले चांगले पोहे पाहुणी गाव सोनियाचा दिला? नाही, तिथं पोहे नाही पाहिले, शुद्ध भाव पाहिला त्यानं. म्हणून म्हणतो हा भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. भाव शुद्ध करा मायबाप, बस दुसरं काही लागत नाही हो त्याला, काही लागत नाही. हा, भगवान कृष्ण परमात्मा खूप दिलं. म्हणून मी म्हणतो कृष्ण परमात्मा, कालच सांगितलं मी चरित्र, जन्माला पण आईचं दूध देखील प्यायला मिळालं नाही. किती अभागी आहे. आई बाप सोडावे लागले, दुसऱ्याच्या घरी लहानाचा मोठा झालाय. मित्रमंडळी जमवले, गोपिकांच्या सोबत राहिला, पण तिथं देखील अडकून पडला नाही, सोडलं सगळं. राज्य मिळालं होतं आई तर सगळं मथुरेच, पण ते देखील देऊन टाकलं तुमचं तुम्हाला, उग्रसेनालाच. मला नाही पाहिजे. मथुरा सोडली, आलाय द्वारकेमध्ये, स्वतःच राज्य निर्माण केलंय, राजा झालाय, पण तिथं देखील अडकून पडायचं नाही ठरवलंय. जे आपलेच मुलं बाळ आहेत, सत्तेमुळं पैशामुळं अहंकार आलाय आपल्याच मुलांमध्ये, सत्तेची मस्ती. देवाच्या पोरांना सोडलं नाही त्यांनी अहंकाराने. काय म्हणतोय मी, देवाचे लेकर होते, देवाचे किती होते सांगितलं मी. कृष्णाचे बलराम दादाचे लेकर सत्यपायी आंधळे झाले होते, पण कृष्ण परमात्मा म्हणला यांना सुद्धा आता धडा शिकवायची वेळ आली. व्यसनाच्या आहारी गेले होते, मदिरा प्राशन करू लागले होते. कोणती वारुणी नावाची मदिरा, ती सुद्धा नाव भागवतामध्ये आहेत. कोणती दारू प्यायची. साधू संतांचा अनादर करतायत अहंकारापायी. एक सांब नावाचा मुलगा आहे, सांब, जामवंती पासून झालेला. ती जामवंतीला भगवंतानं स्वरूप प्रदान केलं होतं. ती अस्वलीन होती, वर्णसंकर झाला होता. इथंच घात होते, इथंच घात झालाय सुरुवातीपासून. द्वापार युगामध्ये देखील वर्णसंकर झाला, आणि आता देखील तेच चालू आहे कलियुगामध्ये. वर्णसंकर, आणि इथंच शेवट होणार आहे कलियुगाचा या वर्णसंकरामुळेच. एक लक्षात घ्या, जामवंती अस्वलीन होती. बायको करायची म्हणून तिला सुंदरता दिली होती देवानं, एवढी सुंदर. मग तिच्यापासून झालेला मुलगा देखील खूपच सुंदर होता, सांब त्याचं नाव. त्याला साडी नेसवली, साडी. काही दुसरे घरातलेच मुलं होते, आणि साडी नेसवल्याच्या नंतर लक्षात सुद्धा येत नव्हतं हा मुलगा आहे का मुलगी आहे. एका साधूच्या आश्रमामध्ये गेले आणि साधूला विचारलं, महाराज, महाराज दिसताय. ज्या लोकांना खोड्या करायची सवय असते ना, मला एक जण एसटी मध्ये भेटला, पिलेला होता. महाराज दिसताय म्हणलं, नाही का मी पोतराज आहे. महाराज दिसताय म्हणजे चंदन लावलेलं कपाळाला, गळ्यात माळ आहे. महाराज, भविष्य कळतं का तुम्हाला? त्या सांबानं आणि त्या 2-4 जणांना विचारलं. खूप ज्ञानी दिसताय, जटा वाढवलेल्या आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, अंगाला भस्म लावलंय, चंदन लावलंय. सांगा बरं, आमच्या या पोरीला मुलगा होईल का मुलगी होईल? साडी नेसवलेल्या त्या सांबाला विचारलं. सांबानं विचारलं. महाराज, त्या साधूनी एकदा दोनदा माफ केलं. देवाचे मुलं आहेत तुम्ही, जारे घरी जा, त्रास देऊ नका आम्हाला. पण जेव्हा खूपच त्रास दिला त्या सांबानी आणि कृष्णाच्या दुसऱ्या इतर काही मुलांनी, त्यावेळेला त्या साधूनं सांगितलं, अरे सत्तेच्या मस्तीमध्ये आंधळे झालात तुम्ही. देवाचे लेकर म्हणून आजपर्यंत आम्ही सहन केलं, पण आता सहन करणार नाही. माझा श्राप आहे तुम्हाला. हिला ना मुलगी होईल ना मुलगा होईल, हिला होईल एक मुसळ, आणि त्या मुसळाच्या साह्यानंच तुमच्या यादव कुळाचा सर्वनाश होईल. नुसता नाश नाही म्हटले, सर्वनाश होईल. घाबरले ते मुलं. थोड्या अंतरावर जाऊन साडी काढली तर पाहिलं मधून एक मुसळ आहे, मुसळ पडलं बाहेर. काय करायचं या मुसळाचं? घरी सगळ्यांना सांगितलंय, पण कृष्णाला आणि बलराम दादाला नाही सांगितलं मुसळ बाहेर पडलं. काय करायचं मुसळाचं? सगळ्यांनी सांगितलं, त्याला घासून त्याचा भुगा करून टाका, बारीक पीठ बनवा आणि द्या समुद्रात फेकून. पीठ केलं त्या घासून मुसळाचं, पण एक लोखंडी तुकडा राहिला. एक त्या मुसळाला एक वेडी असते, ते तुकडा राहिला. फेकून दिला समुद्रामध्ये सगळं, पण तो जो तुकडा होता लोखंडी, तो गिळलाय का माशानं, आणि तो मासा पकडलाय का व्याधानं. व्याध म्हणजे एक शिकारी आहे, त्या व्याधानं पकडला. आणि तो मासा पकडल्याच्या नंतर त्याच्या पोटामध्ये सापडला तो लोखंडी तुकडा. त्या व्याधानं, शिकाऱ्यानं काय केलं, तो तुकडा, त्या मुसळाचाच एक उरलेला तुकडा एका धनुष्यावर, बाणावर चढवला, आणि तो बाण आपल्या भात्यामध्ये ठेवला त्यानं. चला, इकडं काय झालं हे लक्षात ठेवा फक्त. बाण कशापासून बनवलेला आहे? त्याच लोखंडी तुकड्यापासून जे मुसळ होतो.
ते जे पीठ वाहून गेलं होतं समुद्रामध्ये ते काठावर आले आणि त्याच्यापासून एक प्रकारचं गवत निघाले, गवत. आता जेवढे काही द्वारकेमध्ये लोक होते, कृष्ण परमात्म्याला सगळं आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. त्याच्या अति तेथे माती असं म्हणतात ते याच्यामुळंच. सगळेजण समुद्राच्या काठावर गेले आणि ती वारुणी नावाची दारू प्यायले, सगळे वारुणी नावाची. ते समुद्राच्या काठाला पहिलेपासून पूर्वीपासून दिलेला शापच आहे बहुतेक. आजही पहा समुद्राच्या काठावरच्या गावांची अवस्था अशीच आहे. गोव्याला जातात लोक, कशासाठी जातात हो? तीर्थयात्रेला. काय स्वस्त मिळते तिथं? समुद्राच्या काठावर पार्टी केली आणि दारू प्याले आणि एकमेकात भांडायला लागले. दारू पिलेले लोक दुसऱ्यासोबत भांडत नाही, त्यांच्यातच भांडतात. रस्त्यावर येऊन भांडतात, नाही तर हॉटेलमध्येच एकमेकाच्या डोक्यात ग्लास फोडतात. एवढे मारामारी करू लागले स्वतःमध्येच. जे समुद्राच्या काठावर जे गवत निघालं होतं त्या मुसळापासूनच आलेल्या पिठापासून ते गवत उपटलं आणि एकमेकावर वार करू लागले. वज्रासारखं कठीण झालेलं ते गवत एकमेकावर वार केले आणि सगळं यादव कुळ संपलं. यादव कुळ. आता कृष्ण परमात्म्यानं सारथ्याला सांगितलं, सारथी तू हो पुढं रथ घेऊन, मी येतो माग. एका झाडाखाली टेकून बसलेले कृष्ण परमात्मा. एक मायबापू लक्षात घ्या, येथ नाही उरो आले अवतार. इथं कोणी राहण्यासाठी आलं नाही. राम कृष्णादी अवतार झाले, कृष्ण झाला, राम झाला, अजून खूप अवतार झाले, साधू महात्मे झाले, पण इथं कोणीही कायमस्वरूपी नाही. एक लक्षात घ्या. ध्यान लावलं आणि झाडाला टेकून बसले पद्धतशीर. एका पायावर गुडघ्यावर दुसरा पाय असा ठेवलाय. ज्यावेळेला त्या व्याधानं पाहिलं, व्याधानं त्या शिकाऱ्यानं, ज्यानं तो बाण पात्यामध्ये ठेवला होता, काहीतरी प्राणी दिसतोय, पाय हलतोय, याचा अर्थ कान असावा एखाद्या प्राण्याचा किंवा हरिणाचं शिंग असावं. धनुष्यावर तो बाण चढवला आणि बाण जेव्हा सोडला, भगवान कृष्ण परमात्म्याच्या पायाला बाण येऊन लागला आणि तो व्याध पळत आला. त्याला वाटलं आपली शिकारी तर पडली असेल कदाचित मरून, पण आल्याच्या नंतर पाहतो तर काय, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा हात जोडले त्या व्याधानं, शिकाऱ्यानं. महाराज मला माफ करा, मला माहित नाही तुम्ही इथं आहेत म्हणून. मला वाटलं एखादं जंगली जनावर असेल, मला माफ करा, माझ्याच्यानं फार मोठी चूक झाली. पण कृष्ण परमात्म्यानं त्याच्या पुढे हात जोडले. चूक तुझी नाही रे झाली, चूक माझी तेव्हा झाली होती. कधी? राम अवतारामध्ये, त्रेतायुगामध्ये. आज जसा तू मला लपून बाण मारलास ना, तसाच मी सुद्धा तुला लपून बाण मारला होता. कोणाला मारलं होतं? वाली म्हणा किंवा बाली म्हणा, सुग्रीवाचा भाऊ. असाच लपून बाण मारला होता राम प्रभूनं आणि धोका देऊन मारला होता त्याला. म्हणून त्याची शिक्षा कर्म परत देते बरं का. तुम्ही जे केलंय ना, सृष्टीचा नियम आहे, हे सृष्टी चक्र आहे. तुम्ही जे केलंय ते परत तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही जगाला प्रेम द्या, तुम्हाला जग प्रेम देईल. पण जगासोबत तुम्ही द्वेष केला, तिरस्कार केला, ते तुम्हाला परत मिळणार. चला, कृष्ण परमात्मा गोलोकाला निघून गेले आणि आता शुकाचार्य महाराजांनी विचारलं राजा परीक्षितीला, राजा भगवंतानी सुद्धा अवतार संपवला, इथं अमर कोणी नाहीये, मरणाची भीती काढून टाक. तुला जशी पहिल्या दिवशी मरणाची भीती वाटत होती, आज 7 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर ती भीती वाटते का? राजा परीक्षिती म्हणतोय, नाही महाराज, मला आता मरणाची भीती नाही वाटत. मरणाची भीती नाही वाटत. माझ्या मनामध्ये आता भागवत कथा ऐकल्याच्या नंतर निर्भयता आलेली आहे. निर्भयता, निशोकता आलेली आहे. भागवत कथा ऐकल्यानं फायदे काय होतात लक्षात घ्या. मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो, माणूस अमर नाहीये. आपण काळाचं घर आहे, काळाची ठेव आहे आपल्याजवळ. एक दिवस काळानं सांगितलं ना खाली करा, आपल्याला निघावं लागणार आहे इथून. निर्भय झाला पाहिजे माणूस, म्हणजे भय निघून गेलं पाहिजे मृत्यूचं माणसाच्या मनातलं. निशोकता, शोक नाही राहिला पाहिजे, चिंता नाही राहिली पाहिजे. निसंदेहता, शंका नाही राहिली पाहिजे. भगवंताविषयी प्रेम हृदयामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि नामस्मरणाचा आनंद माणसाला घेता आला पाहिजे. भागवत ऐकण्याचे हे 5 फायदे. चला, परीक्षिती राजा
शुकाचार्य महाराजाची पूजा करतात आणि भरपूर दान दक्षिणा दिल्याच्या नंतर शुकाचार्य महाराज निघून जातात. बोलिये शुकाचार्य भगवान की जय. शुकाचार्य महाराज निघून गेले. परीक्षिती राजाला उपदेश केलाय. आता एवढं भगवंताचं तत्वज्ञान, ज्याला अमृत म्हटलंय, ज्यानं अमृत पिलंय त्याला मरणाची काय भीती. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला राजा परीक्षिती ध्यान लावतो आणि योगाद्वारे योगानं आपला प्राण भगवंतासोबत जीवाने शिव परमात्म्याचं त्या ठिकाणी मिलन झालेलं आहे. आता फक्त उरलंय राजाचा देह, शरीर उरलंय फक्त राजाचं. राजाच्या शरीरामध्ये प्राण शिल्लक नाही. त्यावेळेला तक्षक नाग आला, शाप खरा करायचा होता. तक्षक नाग आला आणि फक्त पायाला स्पर्श केला. राजाला साप चावला नाही बरं का. आल्यावर फक्त सगळं ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालंय त्याला प्राण सापानं चावून सोडण्याची गरजच नाही. त्यानं स्वतःच्या इच्छेनं प्राण सोडला आणि भगवंतासोबत एकरूप झालाय तो राजा. आता फक्त देह पडलेला आहे निपचित, ध्यान लावलेलं. त्यावेळेला साप आला तो तक्षक आणि पायाच्या अंगठ्याला स्पर्श केला, त्यानं स्पर्श केला आणि राजा परीक्षितीला मोक्ष मिळाला. बोलिये परीक्षितजी महाराजा की जय 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 जय. अशा पद्धतीनं 7 दिवसामध्ये मोक्ष मिळवून देणार हे शास्त्र म्हणजे भागवत आहे. आणि भागवताचा एक नियम असा नाही की तुम्ही फक्त इथं सप्त्यातच ऐकलं पाहिजे. हा ग्रंथ तुम्ही प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे तुमच्या, आणि प्रत्येकानं घरी येऊन घरी आणून तो ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी नाही आहे. मी नेहमी सांगतो, ग्रंथ हे कपड्यामध्ये गाठीमध्ये बांधून ठेवण्यासाठी नाही, तुमच्या आमच्या अंतरातल्या गाठी सोडवण्यासाठी ग्रंथ आहे. घरी आणा, नेहमीसाठी वाचन करा, नेहमीसाठी वाचन करा. असा हा ग्रंथ. ग्रंथाच्या सुरुवातीला सुद्धा एक श्लोक मी सांगितला होता. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नुमः. सच्चित आणि आनंद स्वरूप असणाऱ्या भगवंताला मी वंदन करतो, कृष्णाला वंदन करतो. पण शेवटी एक श्लोक थोडासा बदल केलाय व्यास महाराजांनी. त्याच्यामध्ये नामासहित वंदन केलं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनो प्रणामो दुःख शमन हो तम नमामि हरिं परम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अशा रीतीनं या ठिकाणी आपला ग्रंथ पूर्ण होतो. काय सांगतो हा श्लोक ऐका. ज्या भगवंताच्या नामाचं संकीर्तन, ज्या भगवंताच्या नामाचं संकीर्तन सर्व पापांना समूळ नष्ट करतं आणि ज्या भगवंताच्या चरणावर केलेलं वंदन सर्व प्रकारचे दुःख नाहीस करतं, त्याच परमात्मा स्वरूप श्री हरींना मी नमस्कार करतो, नमस्कार करतो, नमस्कार करतो. इति श्रीमद् भागवते महापुराणे वयासिक्याम अष्टदश सहस्त्रयां पारमहंस संहिताया द्वादश स्कंदे त्रयोदशोऽध्यायः इति द्वादश स्कंदा संपूर्णोत्तम ग्रंथः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की, भारत माता की, गौ माता की, अपने अपने माता पिता की जय. जय श्री राधे श्याम.